येस. माझा आवाज ऑडिएबल आहे ना? राईट. ओके, व्हेरी गुड. Before that, just we'll start. I am Vinod Patil, certified life coach, mindset trainer, law of attraction coach, and I have learned all these techniques from one of the best certified and most trusted brand ever, Indu and Mitesh Khatri sir and madam. So, आणि यांच्याबरोबर मी बऱ्याच महान किंवा असे काही शिक्षक आहेत, ट्रेनर आहेत, प्रशिक्षक आहेत, त्यांच्याकडून ह्या सर्व गोष्टी मी सुद्धा आत्मसात केलेल्या आहे, शिकलेलो आहे आणि डाऊन द लाईन ह्याच गोष्टी मी ट्रान्सफॉर्म करण्याचा प्रयत्न करत आहे. राईट. आणि हजारो लोकांच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडलेले आहेत. सो I would like to have one exercise. आता आपण सर्वांनी एकमेकांना सर्वात आधी काय म्हणायचंय माहितीये? कॉंग्रॅच्युलेशन. Just I would like to say congratulations to you because you are present in this program ever, right? सर्वांनी एकमेकांना कॉंग्रॅच्युलेशन म्हणणं आवश्यक आहे. येस. म्यूट असेल तरी चालेल, परंतु कॉंग्रॅच्युलेशन मात्र म्हणा. राईट. बिकॉज ही फार महत्वाची स्टेप आहे जी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आता प्रथम घेत आहात आणि त्यासाठी सर्वांनी स्वतःच सर्वात आधी अभिनंदन करणं फार 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 आवश्यक आहे. राईट. ओके, व्हेरी गुड. आता काही गोष्टी आपण यामध्ये शिकणार आहोत. बऱ्याच व्यक्तींची किंवा बऱ्याच पार्टिसिपंटची पुन्हा रिक्वेस्ट आली की बेसिक लाईफस्टाईल, ऍडव्हान्स लाईफस्टाईल, बेसिक लाईफस्टाईल, लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्या लाईफस्टाईल आपण शिकलेलो आहोत, तर त्याविषयी त्यांना अजून मार्गदर्शन हवं आहे. राईट. आणि आपण त्याविषयी चर्चा करत आहोत. येस. तर सर्वात आधी पुन्हा एकदा आणि कायम लक्षात ठेवा, धिस इज व्हॉट द प्रॅक्टिकल सेशन. आपण 24 तासातील मे बी 1 तास, ते पण सॅटर्डे संडे, अदरवाईज 1 तास फार मोठ्या संघर्षाने स्वतःसाठी निर्माण करतो की ज्यामध्ये आपल्याला पुस्तक वाचण्यासाठी किंवा स्वतःचं मनन, चिंतन, अध्ययन, अभ्यास, स्वाध्याय करण्यासाठी देतो. अदरवाईज 23 आवर्स या जगासाठी आपण देत आहोत आणि त्यामध्ये खूप चान्सेस आहेत, खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत हरवण्याचे. जे आपलं ध्येय आहे, गोल आहे, त्याच्यापासून थोडस डायव्हर्ट होण्याचे खूप चान्सेस आहेत. राईट. त्यासाठी प्रॅक्टिस करणं फार महत्वाचं आहे आणि धिस इज व्हॉट कॉल्ड प्रॅक्टिस सेशन. पुन्हा एकदा सर्वांनी काय करायचंय माहितीये? ग्रॅटिट्यूड लिस्ट बनवायची आहे. पुन्हा एकदा, जर तुमच्याकडे पेन, पेन्सिल, पेपर अवेलेबल असेल तर यू जस्ट हॅव टू स्टार्ट इट. आपल्या जीवनामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत, व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती, या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा 10 ग्रॅटिट्यूड लिहायचे आहेत. आणि यू कॅन जस्ट स्टार्ट इट नाव. हे लिहायला सुरुवात करा. 10 ग्रॅटिट्यूड, 10 अशा वस्तू, व्यक्ती, घटना ज्याच्यासाठी तुम्ही आभारी आहात. राईट. आणि हे आत्ता करायचे, इमिजिएटली. यू ऑल हॅव टू डू धिस राईट नाव. येस. ग्रॅटिट्यूड लिस्ट करणं फार महत्वाचं आहे. मी स्वतः ग्रॅटिट्यूड लिस्ट दररोज प्रिपेअर करतो. सर्वांनी लिहायचं आहे. आणि सेकंड थिंग, ज्यांना फार चांगलं सक्सेसफुल युट्यूबर व्हायचं आहे, दे हॅव टू स्टार्ट देअर व्हिडिओ. आणि बिलीव्ह मी, 90% जास्त बेनिफिट होईल तुम्हाला ज्यांचा व्हिडिओ ऑन आहे त्यांचा. बिकॉज दिस इज व्हॉट द कमिटमेंट विच वी गिव्ह अवर सेल्फ. काही कारणास्तव जर तुम्ही नसेल करू शकत, काही हरकत नाही, परंतु 90% बेनिफिट कमी होतील. इट्स अप टू यू.
सर्वांनी 10 ग्रॅटिट्यूड लिस्ट बनवायचे आहेत आणि आपल्याकडे फक्त 1 किंवा 2 मिनिटाचा वेळ आहे. ज्या ज्या वस्तूसाठी, ज्या ज्या व्यक्तीसाठी आणि ज्या ज्या परिस्थितीसाठी जर तुम्ही आता काही कारणास्तव अनहेल्दी असाल, तर असं नाही की सगळं वाईट होतंय किंवा सगळं काही बिघडलेलं आहे. नो, तरी सुद्धा जीवनामध्ये अशा काही गोष्टी, अशा काही प्रसंग घडत आहेत ज्यासाठी आपण परमेश्वराचे खरोखर आभारी आहोत. ह्या ब्रह्मांडाचे, ह्या युनिव्हर्सचे आपण आभारी आहोत आणि वी ऑल हॅव टू बी ग्रेटफुल फॉर दॅट. त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला आभारी असणं फार फार गरजेचं आहे. राईट? आणि प्रत्येकाने हे करणं. येस. आणि ग्रॅटिट्यूड लिस्ट लिहून झाल्यानंतर सांगायचं आहे. त्याच्याने जीवनातील 50% आत्ताच्या आत्ता या त्याआधी गरजेचं आहे. ज्या व्यक्तींना पार्टिसिपेंटना ॲज अ ट्रेनर आहे त्यांनी दिस इज व्हॉट कॉल्ड कमिटमेंट आणि डेडिकेशन फॉर यू. ओके, आय होप प्रत्येकाने ग्रॅटिट्यूड लिस्ट केली असेल. जर केली असेल तर चॅट बॉक्समध्ये येस लिहा. जर ग्रॅटिट्यूड लिस्ट केली असेल आणि काही कारणास्तव जर करता येत नसेल तर मी तुम्हाला गायडन्स करेन. बट फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू राईट येस. चॅट बॉक्समध्ये येस लिहा. ओके, चॅट बॉक्समध्ये येस लिहिणं गरजेचं आहे. हा सेशन प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल करत नाही, ह्या मसल मेमरी, 2 मेमरी आहेत आपल्या, मसल मेमरी आणि बॉडी मेमरी, ब्रेन मेमरी, राईट? तर ह्या मसल मेमरीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्टोर होतात. तुमचा थिंकिंग पॅटर्न, विचार करण्याची शक्ती आणि क्षमता यांचा विकास होईल. कधी होईल माहितीये? जर तुम्ही ऍक्शन घेतली तर.
फॉर दॅट यू मस्ट टेक ऍक्शन, अदरवाइज इट इज नॉट गोइंग टू हॅपन. खूप वेळा आपण ऐकलंय, हा खूप श्रवण केलेलं आहे. श्रवण इन द सेन्स श्रवणामुळे सुद्धा खूप बेनिफिट होतात. बरोबर. अध्यात्मात पहिली गोष्ट जर काही असेल तर ती आहे संकीर्तन किंवा श्रवण. पण श्रवणानंतर पहिली बेसिक आणि महत्वाची जी स्टेप आहे ती आहे कृती. आणि ती कृती घेणं, ऍक्शन घेणं फार 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 महत्वाचं आहे. राईट. सर्वांनी जर ग्रॅटिट्यूड लिस्ट केली असेल तर आपल्या जीवनामध्ये, ग्रॅटिट्यूड लिस्टचा अर्थ काय होतो, आपल्या जीवनामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपण भगवंताचे, परमेश्वराचे, युनिव्हर्सचे, ब्रह्मांडाचे, त्या दिव्य शक्तीचे आभारी आहोत. ऊर्जा शक्ती, एनर्जी, ज्यांना बाकीच्या कुठल्याही गोष्टी कळत नाही त्यांच्यासाठी कमीत कमी एनर्जी तर कळत असेल. ऊर्जा शक्ती, एनर्जी. राईट. आणि धिस एनर्जी इज गोइंग टू चेंज युअर लाईफ. तुमचं जीवन बदलण्याची पूर्ण क्षमता फक्त एका गोष्टीमध्ये आहे आणि ती आहे एनर्जी, कृती, ऍक्शन. राईट. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत याच्यासाठी ग्रॅटिट्यूड लिस्ट करणं गरजेचं आहे. ओके. फॉर एक्झाम्पल, आता ज्या कॅमेरा समोर मी बसलेलो आहे त्या कॅमेरामध्ये फक्त त्याला दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक आहे बॅकग्राऊंड. यामध्ये हे बॅकग्राऊंड जे आहे ते ब्लर आहे. राईट. आणि जर फोकस कशावर करत असेल हा कॅमेरा तर तो माझ्यावर करतोय. राईट. तर म्हणून मी किंवा माझं पिक्चर की जी प्रतिमा किंवा जी इमेज आहे ती तुम्हाला अगदी क्लॅरिटीमध्ये दिसते. राईट. याचा अर्थ काय आहे, कॅमेऱ्याने फक्त फोकस माझ्यावर केलेला आहे. लाईकवाईज आपल्या जीवनात सुद्धा ह्याच गोष्टी लागू पडतात. जिथे आपला फोकस असेल तिथे ऊर्जा शक्ती फ्लो होतात. राईट. आणि जिथे तुमची ऊर्जा शक्ती फ्लो होते, फोकस असतो, एनर्जी फ्लो होते, त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये मॅनिफेस्ट होतात. आजपर्यंत आपण ही गोष्ट फॉलो केलेली नाही. आपण याच्या उलट करत आलेलो आहे. जे पिक्चर, जी इमेज आपल्याला दिसायला हवी तिच्याकडे फोकस न करता आपण पाठीमागचं बॅकग्राऊंड, फक्त जे काही होतं त्या बॅकग्राऊंडवर फोकस करत राहिलो. आणि यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. तुम्ही तुमच्या भाग्याचे निर्माते आहात. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. तुम्ही स्वतः तुमच्या भाग्याचे निर्माते आहात. म्हणून आपण सर्वांना अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन केलेलं आहे. राईट. का कॉंग्रॅच्युलेशन केलेलं आहे, कारण तुम्ही तुमच्या जीवनात आता जी पण काही परिस्थिती असतील, ज्या पण काही वेदना असतील, दुःख असेल, संकट असतील किंवा ज्या पण सिच्युएशन मधून तुम्ही आता जात आहात, ट्रस्ट मी, हे परमेश्वराने निर्माण केलेली महान संधी, ऑपॉर्च्युनिटी आहे जी तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जात आहे. राईट. आणि त्याच्यासाठी आपल्याला फोकस चेंज करणं फार महत्वाचं आहे, जे आता आपण कॅमेराला सांगतोय. लाईकवाईज तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण करत असतो. आपल्याला सुद्धा सेट करायला हवं की मला काय नको आहे बाय डिफॉल्ट, आणि त्यानंतर मला काय हवं आहे. आणि जे मला हवं आहे ते जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्या काही प्रोसेस आहेत आणि वी ऑल हॅव टू फॉलो दॅट प्रोसेस. आणि याच्यासाठी काही टेक्निक आहेत. एव्हरी सॅटरडे संडे वी आर गोइंग टू डू धिस. आणि याच्याबरोबर जीवनामध्ये आय प्रॉमिस यू, मी तुम्हाला अगदी वचन देऊ शकतो, गॅरंटी देऊ शकतो की फक्त 30 डेज हे फॉलो करा. ही तुमची लाईफस्टाईल बनवा. जर ही तुमची लाईफस्टाईल झाली, बऱ्याच व्यक्तींना वेट रिड्यूस का करायचंय माहितीये, कारण त्यांना त्यांची फेवरेट डिश कंझ्युम करायची. 4 महिने, 3 महिने किंवा महिनाभर डाएट का फॉलो करायचंय, कारण त्याच्यानंतर त्यांना भरपूर कंझ्युम करायचंय. ओके. बट दिस इज नॉट अ हेल्दी लाईफस्टाईल. ही हेल्दी लाईफस्टाईल नाहीये. जर आता 2 किलो कमी जरी केलं तरी येणाऱ्या महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात 4 ते 5 किलो पुन्हा गेन होईल. कदाचित 10 किलो पण गेन होईल. बरेच व्यक्ती हेच करतात, खूप एक्सरसाइज करतात
आणि त्यानंतर त्याच्या जेवढा एक्सरसाइज होतो, जेवढी भूक लागते, पुन्हा कन्झ्युम करतात. बट दॅट इज नॉट द हेल्दी लाईफस्टाईल. हेल्दी लाईफस्टाईलचा अर्थ होतो जीवन जगण्याची पद्धत. जीवन, आणि जीवन एका दिवसासाठी नाही जगायचे किंवा एका महिन्यासाठी नाहीये. ही लाईफस्टाईल आहे पूर्ण आयुष्यभर. वी हॅव टू फॉलो दिस. काही व्यक्ती झुंबा डान्स करतात, परंतु तो झुंबा जर फक्त काही ठराविक कालावधीसाठी असेल तर इट इज नॉट गोइंग टू हेल्प. मग हा कधी मदत करेल माहितीये? ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ती लाईफस्टाईल फॉलो करायची आहे. आणि दिस इज व्हॉट वी आर लर्निंग. आपण ह्या प्रोग्राम मध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकत आहोत. आणि डोंट वरी, तुम्ही कुठेही असा, खेडेगावात असा, शहरात असा, कुठल्याही भागात असा, परंतु जर तुम्ही ठरवलं, दृढ निश्चय केला, तर एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड, इन दिस लाईफ. आणि आता ज्या पण सिच्युएशन मधून, परिस्थितीमधून तुम्ही जात आहात, घाबरू नका. याच्यातून मार्ग आहे, याच्यातून वे आउट आहे. ज्या व्यक्तीने तुम्हाला फोन केला असेल, इन्व्हिटेशन दिलं असेल, दिस इज कॉल्ड व्हॉट कॉल्ड इन्व्हिटेशन. हे आमंत्रण आहे. कशासाठी माहिती? तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी. आणि डेफिनेटली इट इज गोइंग टू चेंज युअर लाईफ. जीवन पूर्ण बदलेल. तर सर्वप्रथम पहिली स्टेप काय आहे? फोकस. कशावर? अडीअडचणी आणि समस्यांवर फोकस करून उपयोग नाही. मग फोकस कुठे करायला हवा? सोल्युशन. सोल्युशन म्हणजे काय? आपल्या फ्रिक्वेन्सी, ज्या प्रकारचे तरंग आपले आहेत त्या पद्धतीने. उद्या आपण याच्यावर डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. इवन आज आपण काही लाईफस्टाईल पुन्हा 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 त्याच लाईफस्टाईल आपण पाहणार आहोत, जोपर्यंत ते आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनत नाही. अनटिल अँड अनलेस या सगळ्या समस्यातून बाहेर येण्याची स्ट्रेंथ आपल्यामध्ये येत नाही, तोपर्यंत वी हॅव टू फॉलो दिस, राईट? सर्वांनी ग्रॅटिट्यूड लिस्ट करणं गरजेचं आहे. आणि हे ग्रॅटिट्यूड लिस्ट जे आहे, याला ग्रॅटिट्यूड जर्नल सुद्धा म्हणतात. जसं तुम्हाला आठवेल तसं त्या डायरीमध्ये प्रत्येक गोष्ट लिहिणं फार आवश्यक आहे, राईट? सर्वांना क्लिअर आहे का हे? जे काही मी बोलतोय, फक्त हँड रेज करा. येस, ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, राईट. आपल्या जीवनामध्ये जे पण काही घडत आहे, जे पण काही होत आहेत, त्याच्यामध्ये आपला सर्वात मोठा वाटा आहे, राईट? येस. आणि वी ऑल हॅव टू फॉलो दिस. व्हेरी गुड. ग्रॅटिट्यूड लिस्ट फार महत्वाचे आहे. आता बऱ्याच व्यक्तींना असा प्रश्न पडला असेल की ग्रॅटिट्यूड लिस्ट किंवा आभार याच्यामध्ये मी काय काय देऊ शकतो? तर जर तुमचा श्वास चालू आहे, फक्त इथे हात ठेवा आणि जस्ट ऑब्झर्व करा की श्वास चालू आहे. येस, दिस इज व्हॉट द रिझन फॉर बीइंग हॅपी. आनंदी राहण्यासाठी हा एवढं एक कारण पुरेसं आहे. आनंदी राहण्यासाठी किंवा आभार व्यक्त करण्यासाठी किंवा या ब्रह्मांडाची, या युनिव्हर्सची स्तुती करण्यासाठी किंवा खऱ्या अर्थाने ऍडमायर करण्यासाठी ही एकच गोष्ट पुरेशी आहे, राईट? आणि म्हणून आपल्याला आभार व्यक्त करायचा आहे. निराश कोण होईल माहितीये? किंवा होप ज्याला म्हणतात ना, आशा सुद्धा. आता काही जीवनामध्ये आशा राहिली नाही, निराश झालेला आहे, हतबल झालेला आहे, असा कोण व्यक्ती माहितीये? ज्याचा श्वास बंद आहे किंवा जो श्वास घेऊ शकत नाही, त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु जर तुमचा श्वास किंवा जर तुमचं ब्रिदिंग पॅटर्न चालू असेल, श्वास घेत असाल, तर स्वतःला अजून सुद्धा अभिनंदन करा की अजून सुद्धा जीवन परिवर्तन करू शकता तुम्ही. 180 डिग्री पूर्ण चेंज होईल. जर आता पश्चिमेकडे आहे तर ते पूर्वेकडे टर्न होऊ शकतं. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड, बट फॉर दॅट वी हॅव टू फोकस ऑन आवर पॉझिटिव्ह साइड. ऑलवेज आपल्याला आपल्या जीवनातील सकारात्मक गोष्टींकडे फोकस करणं फार महत्वाचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला कशासाठी धन्यवाद द्यायचा आहे?
या मनुष्य शरीरासाठी बडे भाग्य मानुष तन पावा, सुर दुर्लभ सद ग्रंथ न गावा, साधन धाम मोक्ष कर द्वारा, पायन जय ही परलोक सवारा. मोठ्या भाग्याने हे मनुष्य जन्म प्राप्त होतं, राईट. देवतांना सुद्धा जे दुर्लभ आहे असं नरतन मनुष्य शरीर प्राप्त करून जर एखादा व्यक्ती दुःखी समजत असेल स्वतःला, तर याचा अर्थ हाच आहे की तो त्याच्यासारखा अभागी दुसरा कोणी नाही. ज्याच्याकडे मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू ची कार याची चावी आहे, बीएमडब्ल्यू कार आहे, तो त्या गाडीचा मालक आहे, परंतु ती गाडी ऑपरेट कशी करावी हे माहिती नाही. आणि बऱ्याच वेळा अशा गाड्यांना जर बैल जुंपले असतील किंवा घोडे लावले असतील ओढण्यासाठी, तर जी गाडी 400 किलोमीटरच्या स्पीडने रन करणार होती ती गाडी आता 5 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर स्पीडने चालते, राईट. दिस इज व्हॉट कॉल्ड अधोगती. याला अधोगती म्हणतात. आणि आज तुमच्या सभोवताली जर तुम्हाला असं वाटत असेल या ब्रह्मांडाने आणि युनिव्हर्सने पार्शलिटी केलेली आहे, माझ्या आजूबाजूला बरेचसे काही व्यक्ती आहेत जे धनसंपत्ती किंवा समृद्ध आहेत, तर हा भ्रम आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल धनसंपत्तीचा अभाव आहे, तर फक्त एक फेरफटका मारायची गरज आहे, किंवा तुमची टू व्हीलर घ्या आणि एक 5 किलोमीटरच्या एरियामध्ये फिरून या आणि तुमच्या लक्षात येईल की इथे सगळ्यांकडे सधन लोक आहेत, ज्यांच्याकडे धनसंपत्ती आहे, ज्यांच्याकडे लक्झरियस लाईफस्टाईल आहे. जर हे व्यक्ती प्राप्त करू शकतात तर तुम्ही सुद्धा प्राप्त करू शकता. परंतु त्यासाठी डोंट फोकस ऑन युअर प्रॉब्लेम, समस्या, संकट यांच्यावर फोकस करून कधीही सोल्युशन मिळणार नाही. त्याच्यासाठी एकच मार्ग आहे, एकच उपाय आहे की तुम्हाला तुमची फ्रिक्वेन्सी रेज करावी लागेल. आणि जे काही आपण चर्चा करत आहोत हे सगळं एकाच गोष्टीसाठी, फ्रिक्वेन्सी रेज करण्यासाठी, राईट. काही व्यक्ती त्यांना आपले प्रॉब्लेम शेअर करताना पब्लिकली नाही सांगू शकत. पब्लिकली काही प्रॉब्लेम आहेत असे, म्हणजे ठीक आहे घरगुती प्रॉब्लेम असतील तर नाही सांगता येत मोस्ट ऑफ द टाइम, परंतु असे काही प्रॉब्लेम आहे की जे आपण शेअर करू शकतो आणि हे प्रॉब्लेम शेअर केल्यानंतर त्याच्यावर सोल्युशन पण मिळतं, राईट. पण ज्या प्रॉब्लेमचं आपल्याला स्वतःलाच शेमफुल किंवा ज्याला म्हणतो ना शेम इन द सेन्स, ज्याला शेमचा अर्थ मराठीमध्ये होतो लाज वाटणे थोडक्यात, की जी गोष्ट आपण सांगू शकत नाही, लाजिरवाण्यासारखं फील होतं, याचा अर्थ ही फ्रिक्वेन्सी कुठली आहे, निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे, जी तुम्हाला पुन्हा मायनस मध्ये घेऊन जाईल. ज्या ज्या क्षणी तुम्ही ते स्मरण कराल त्या त्या क्षणी तुम्ही पुन्हा 2 पावलं मागे याल, राईट. म्हणून पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी निर्माण करणं फार गरजेचं आहे. शेअरिंगचं हेच इम्पॉर्टन्स आहे. जोपर्यंत आपण शेअरिंग करत नाही, आणि पब्लिकली ज्यावेळेस शेअर करतात ना, कॉमन सेन्स ठेवून पब्लिकली ज्यावेळेस आपण काही गोष्टी शेअर करतो की आज माझ्या जीवनामध्ये असे काही समस्या आहेत, किंवा लो फील होत आहे, कॉन्फिडन्स लो झालेला आहे, किंवा स्टेज डेअरिंग नाहीये, कम्युनिकेशन स्किल डेव्हलप नाही झालेलं, पब्लिक स्पीकिंग येत नाही, तर या सगळ्या गोष्टींवर मार्ग निघू शकतो. येस, इट इज पॉसिबल. परंतु त्यासाठी काय करावं लागेल, आपली फ्रिक्वेन्सी रेज करावी लागेल. दिस इज व्हॉट ऑल अबाउट ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूडचा अर्थच हा होतो की आता माझ्या जीवनामध्ये काय काय आहे. आता हा 1 to 1 सेशन ज्या वेळेस होईल आपला, आपण प्रत्यक्ष समोरासमोर असू, त्यावेळेस मी अजून तुमच्याकडून ही कृती करून घेईल, राईट. बट दिस इज व्हॉट द पॉवर ऑफ डिजिटलायझेशन. डिजिटल वर्ल्ड मध्ये ह्या गोष्टी शक्य आहेत. जे व्यक्ती नव्याने जॉईन झालेले आहेत त्या प्रत्येकासाठी हे महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्यासाठी एखादी नोटबुक किंवा एक जर्नल करणं गरजेचं आहे, आणि ज्यामध्ये ग्रॅटिट्यूड लिस्ट लिहिणं सुद्धा आवश्यक आहे. येस. आणि ही जर ग्रॅटिट्यूड लिस्ट तुम्ही केली तर तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल घडतील. येस. ओके, व्हेरी गुड. आता यानंतर सर्वात महत्वाचा अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. फ्रिक्वेन्सीचा सब्जेक्ट किंवा फ्रिक्वेन्सी हा विषयच असा आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तरंग. आता ज्या व्यक्तींना
फ्रिक्वेन्सी नसेल समजत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो. फॉर एक्झाम्पल, आता आपण ह्या वातावरणात बसलेलो आहोत आणि मला रेडिओ मिरची, रेडिओ FM किंवा रेडिओ विविध भारती, रेडिओ आकाशवाणी ऐकायचं असेल तर हे प्रत्येक चॅनल त्याचं स्वतःचं एक इम्पॉर्टन्स आहे किंवा स्वतःचं एक अस्तित्व आहे. आणि या वेव्स आणि तरंगामध्ये ह्या गोष्टी आपल्याला श्रवण करता येतात. राईट. आकाशवाणी जर लावायचं असेल तर कदाचित 100 हे ट्यूनर असतो. रेडिओ, जो रेडिओ आहे त्या रेडिओ मध्ये एक ट्यूनर असतो. तो ट्यूनर जर सेट केला 100 वर तर मला आकाशवाणी, पुणे आकाशवाणी ऐकायला येईल. ओके. परंतु तोच मी ट्यूनर थोडासा चेंज केला 93.9 FM तर त्यामध्ये रेडिओ मिरची ऐकायला येईल. राईट. ज्या वेळेस मी रेडिओ मिरचीवर ट्यून करतो त्यावेळेस पुणे आकाशवाणी नष्ट होतं का? वातावरणामध्ये पुणे आकाशवाणी अस्तित्वात आहे, परंतु मी ट्यून कशा बरोबर केलेला आहे? रेडिओ मिरची बरोबर. अँड दिस इज व्हॉट हॅपन. आज आपल्या जीवनामध्ये जे पण काही गोष्टी घडत आहेत, ज्या पण परिस्थिती, ज्या पण व्यक्ती यांना आपण आकर्षित केलेला आहे, याच्यासाठी तो व्यक्ती कारणीभूत नाही, तो व्यक्ती दोषी नाही. याच्यासाठी कारणीभूत कोण आहे? याच्यासाठी रूट कॉज, कारण मीमांसा जर चेक केली तर याच्यासाठी कोण आहे कारणीभूत माहितीये? आपण स्वतः. वी आर रिस्पॉन्सिबल फॉर आवर सिच्युएशन. आपल्या जीवनामध्ये जे पण काही घडत आहे याच्यासाठी आपण स्वतः कारणीभूत आहोत. आणि दिस इज व्हॉट कॉल्ड फ्रिक्वेन्सी. याला फ्रिक्वेन्सी म्हणतात, याला तरंग म्हणतात. आणि मी पुन्हा पुन्हा एक गोष्ट सांगतोय, सगळ्यांनी डायरीमध्ये लिहून घ्या, वहीमध्ये लिहून घ्या की वी शुड नॉट फोकस. आपल्याला आपल्या प्रॉब्लेमवर, समस्यांवर, संकटावर फोकस करण्याची आवश्यकता नाही. मग काय करावं लागेल? त्या समस्यातून, संकटातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला आपली नवीन फ्रिक्वेन्सी सेट करावी लागेल. आपल्याला आपली फ्रिक्वेन्सी वाढवावी लागेल. आणि ही फ्रिक्वेन्सी जीवनाच्या 4ही क्षेत्रात कार्य करते. हेल्थ, रिलेशन, करिअर अँड मनी. आरोग्य, आरोग्याची पण फ्रिक्वेन्सी आहे. जे व्यक्ती रिसेंटली आजारपणातून जात आहेत, फॉर एक्झाम्पल, किंवा एखादा गंभीर आजार आहे, क्रोनिक डिसीज म्हणतात याला. क्रोनिक डिसीज, पहिल्यांदा सिम्पटम येतात, लक्षणं येतात, त्याच्यानंतर हे आजार पण येतो आणि त्याच्यानंतर त्याच आजाराचं रूपांतर गंभीर आजारात होतं. परंतु हे सर्व एका दिवसात नाही झालेलं. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जो विचार, ज्या फ्रिक्वेन्सी आपण सेट केलेल्या आहेत त्या फ्रिक्वेन्सी मॅटर करतात. राईट. कुठलाही आजार एका दिवसात, एका रात्रीत, एका महिन्यात होत नाही. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. आणि ज्या वेळेस ते ऍक्युम्युलेट होत जातं, ऍक्युम्युलेट म्हणजे खूप, एखाद्या भांड्याची क्षमता नाहीये पण त्यामध्ये तुम्ही जर ऍक्युम्युलेट करत गेला तर एक वेळ अशी येईल की त्याच्यानंतर ते त्यामध्ये ग्रहण केलं जाणार नाही आणि त्यावेळेस ते बाहेर पडेल. कधी कधी ज्वालामुखीचा उद्रेक सुद्धा होतो. बऱ्याच व्यक्तींच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी घडतात. दिस इज व्हॉट कॉल्ड फ्रिक्वेन्सी. याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. एक दिवस पिझ्झा आणि बर्गर कंझ्युम केल्याने तुमचं वेट वाढणार नाही. आणि एक दिवस एक्सरसाइज केल्याने, जॉगिंग केल्याने, स्किपिंग रोप केल्याने, सूर्यनमस्कार केल्याने वजन कमी होणार नाही किंवा शरीर सुडोल होणार नाही, फिटनेस येणार नाही. पण ही ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ऍक्युम्युलेशनची प्रोसेस आहे. तीच कृती, तोच सराव वारंवार वारंवार केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये त्याचे परिणाम दिसायला लागतात. दिस इज व्हॉट कॉल्ड ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड सुद्धा असंच आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन सुद्धा असंच काम करतं. अगदी सिमिलर, अगदी समान पद्धतीने. म्हणून दिस इज व्हॉट कॉल्ड लाईफस्टाईल. हे जीवन जगण्याची पद्धत आहे. हा एका दिवसाचा प्रोग्राम नाहीये. आणि म्हणून आपण सॅटर्डे संडे किंवा ज्या ज्या कुणाला माता बंधू भगिनी ज्यांना आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं आहे त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. इवन गोइंग फॉरवर्ड, एक स्टेप फॉरवर्ड जाऊन तुम्हाला सुद्धा प्रबोधन करायचं आहे. ज्या गोष्टी, चांगल्या गोष्टी तुम्ही श्रवण करत आहात
या दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म एक साधन आहे, राईट. ज्या प्लॅटफॉर्मवर आता आपण उपलब्ध आहोत, उपस्थित आहोत, याच्या माध्यमातून कितीतरी व्यक्तींच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडतील. दिस इज व्हॉट कॉल्ड ग्रॅटिट्यूड. आभार. ग्रॅटिट्यूड जर्नल प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. सर्वप्रथम या मनुष्य शरीरासाठी धन्यवाद. ज्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं त्यांच्यासाठी धन्यवाद. जर विवाह झालेला असेल तर त्या पत्नी किंवा पतीसाठी खूप खूप धन्यवाद. आणि जर मुलं बाळ असतील, म्हणजे जे काही घरामध्ये बालगोपाळ आहेत त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद द्यावे लागेल, कारण त्यांच्या येण्याने तुमचं जीवन पूर्ण झालेलं आहे. एक स्त्री पूर्णत्वाला कधी प्राप्त होते? ज्यावेळेस तिच्याकडे मातृत्व असतं, आणि वडील ज्यावेळेस बनतात, पितृत्व ज्यावेळेस निर्माण होतं, त्यावेळेस तो पुरुष त्याला पूर्णत्व प्राप्त होतं. मुलांचं सुद्धा आपल्या जीवनामध्ये फार विशेष महत्व आहे. प्लस आता हे झालं आपल्या कुटुंबासाठी, परंतु ज्या घरामध्ये तुम्ही राहत आहात त्या वास्तूसाठी, त्या घरासाठी सुद्धा आभार व्यक्त करणं, धन्यवाद देणं फार गरजेचं आहे. कारण ह्याच घराने आसरा दिलेला आहे, आश्रय दिलेला आहे. आणि जर तुम्हाला याची किंमत किंवा महत्व जाणून घ्यायचं असेल तर ज्या ठिकाणी निर्वासित व्यक्ती असतात ना, ज्यांना राहण्यासाठी आश्रयस्थान नाही, कदाचित तंबूमध्ये राहावं लागत असेल किंवा कॅम्पमध्ये राहावं लागत असेल, जिथे सर्वांना शेकडो हजारो लोक एकाच ठिकाणी राहत आहेत, कॅम्प म्हणतात त्याला. अशा ठिकाणी जर गेलं तर त्यावेळेस रिअलाइज होतं की स्वतःची प्रायव्हसी किंवा ज्या घराने आपल्याला आसरा दिला होता त्याचं इम्पॉर्टन्स किती आहे, हे अंतःकरणातून जाणीव होणं फार गरजेचं आहे. सगळ्या इमोशन, एनर्जी इन मोशन, फिलिंग ह्या हृदयातून निर्माण होतात, परंतु ते आपल्या जीवनामध्ये ध्येय अचीव करण्यासाठी जर ड्राईव्ह फोर्स, इंधन म्हणून काही काम करत असेल तर ते इमोशन आहे, विचार नाही, थॉट्स नाही. ते येतात आणि जातात. थॉट्सना महत्व आहे, परंतु इमोशन हे फार महत्वाचं आहे. तर 4 गोष्टी त्या पण आपण डिस्कस करणार आहोत. तर या घरासाठी, ह्या वास्तूसाठी आभार व्यक्त करणं फार गरजेचं आहे, राईट. आभार प्रकट करणं फार गरजेचं आहे. प्लस जर तुम्ही कुठे जॉब करत असाल तर त्या जॉबसाठी, कार्य असेल तुमचं किंवा जिथून तुम्ही अर्थार्जन करत आहात, जिथून धनसंपत्ती आपल्या घरामध्ये एक आहे, धनसंपत्तीचा प्रवाह आहे, त्या प्रत्येक सोर्ससाठी अंतःकरणातून आभार प्रकट करणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळा व्यक्ती ग्रँटेड धरतात, परंतु असं करू नका. या प्रत्येक ठिकाणावरून, दुकान किंवा व्यवसाय किंवा व्यापार किंवा शेती किंवा अजून जे काही तुमचं कार्य असेल, या प्रत्येकासाठी अंतःकरणातून आभार, ग्रॅटिट्यूड, थँकफुलनेस, धन्यवाद व्यक्त करणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी ते पण तुम्ही तुमच्या ग्रॅटिट्यूड जर्नल मध्ये लिहू शकता. जिथून कुठे तुम्हाला उत्पन्नाचं सोर्स आहे, धनसंपत्ती प्राप्त होत आहे, त्या प्रत्येक सोर्स साठी धन्यवाद लिहिणं आवश्यक आहे. एक व्यक्ती गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणता येईल, किंवा केंद्रीय गृह खात्यात किंवा केंद्रीय मंत्रालयात, सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये जॉब करत होता. परंतु काही कारणास्तव, ज्यांना म्हणतात ना सरकारी नोकरी असेल किंवा गव्हर्नमेंट मध्ये जॉब करत असतील, तर बऱ्याच वेळा लेदर्जी मोड येतो, आळस येतो, किंवा जीवनामध्ये उत्साह दिसत नाही. आणि असे एक व्यक्ती, त्यांची गाठभेट झाली एका माइंड ट्रेनर त्यांच्याबरोबर, त्यांच्यातलं एक कम्युनिकेशन आहे. तर ते व्यक्ती म्हणाले की आजकाल माझा काम करण्याची इच्छा होत नाही, काम करण्याचा मूड नाहीये माझा, किंवा मला खूप आळस आलेला आहे, लेदर्जी मोड आलेला आहे, राईट. व्हेरी गुड, खूप चांगली गोष्ट आहे. बऱ्याचशा गव्हर्नमेंट व्यक्तींना असं होतं, शासकीय कर्मचाऱ्यांना अशा गोष्टी घडतात. परंतु आता सध्या परिस्थिती थोडीशी चेंज झालेली आहे. परंतु दिस इज व्हॉट द नॉर्मल केसेस, किंवा ज्यांची सॅलरी अति उच्च असेल परंतु तेच काम पुन्हा 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 करून
त्यामध्ये थोडस नीरस किंवा कंटाळवाणं जीवन झालेलं असेल, राईट? तर यामध्ये काय करायला हवं असा प्रश्न विचारला गेला त्यावेळेस ते जे प्रशिक्षक होते त्यांनी एक साधारण सोपी गोष्ट सांगितली. ते म्हणाले, राईट, ओके, व्हेरी गुड. तुम्ही फ्री मध्ये काम करत आहात का? जर तुम्हाला कंटाळा आलेला आहे किंवा लेदरची मोड आलेला आहे, निरसमानच जीवन वाटत आहे, याचा अर्थ तुम्ही फ्री मध्ये काम करत असाल, राईट? ते म्हणाले, नाही नाही, फ्री मध्ये काम नाही करत, मला खूप चांगले बेनिफिट, खूप चांगल्या फॅसिलिटी इथे उपलब्ध आहे. ते म्हणाले, राईट, व्हेरी गुड. जर तुम्हाला या सगळ्या फॅसिलिटी उपलब्ध आहेत, याचा अर्थ काय होतो की तुमच्या घरामध्ये किचन आहे, स्वयंपाकघर आहे, रसोई आहे, स्वयंपाकघर, राईट? या स्वयंपाकघरात जे पदार्थ उपलब्ध आहेत ते ह्याच सॅलरी मधून येतात. येस, ह्याच सॅलरी मधून येतात. घरामध्ये स्वयंपाकघरात ज्या पण वस्तू आहे, काजू बदाम किंवा जे पण काही तुमच्याकडे असेल पदार्थ, मिष्टान्न वगैरे वगैरे वगैरे, सगळं काही ह्याच रुपयातून येतात, राईट? याचा अर्थ की तुमचं भोजन ह्याच पैशाने चाललंय, राईट? ओके. किती मुलं आहेत तुम्हाला? 2 मुलं आहेत. काय करतात? दोन्ही ग्रॅज्युएशन आहेत आणि एक 12ला आहे. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम होईल आणि पास होतील. बरं, त्यांच्या स्कूलच्या, कॉलेजच्या, इवन ट्युशनच्या फीज, जे धनसंपत्ती पैसा तुम्ही तिथं फीज लक्ष्मी जी देता ती कुठून अर्जित होते? का फ्री मध्ये शिकवतायत त्यांना? नाही, त्यांची पण फीज आहेत आणि लाखो रुपये फीज आहे. ती फी येते कुठून? त्यांच्या शिक्षणासाठी जो खर्च तुम्ही करत आहात, ते धनसंपत्ती ती येते कुठून? ती सुद्धा ह्याच जॉब मधून येते, राईट? तुमच्या घराचं जे तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे किंवा घरातल्या ज्या सुखसुविधा आहेत ह्या येतात कुठून? ते सुद्धा ह्याच धनसंपत्तीतून येतात. तुमची जी कार आहे त्या कारचा मेंटेनन्स किंवा जे फ्युएल आहे, पेट्रोल आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, हे येतं कुठून? कारण तुम्ही इथे जॉबला आहात, राईट? वर्षातून 1-2 वेळा जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल किंवा ट्रॅव्हलिंग करत असाल तर त्या सगळ्या गोष्टी येतात कुठून? त्या सगळ्या गोष्टी सुद्धा ह्याच पैशातून येतात, राईट? ओके, जस्ट अ मिनिट. व्हेरी गुड. येस, आय एम बॅक. तर ह्या सगळ्या धनसंपत्ती येतात कुठून? धनसंपत्ती इथूनच येते. जर हे सगळं तुम्हाला या सोर्स पासून प्राप्त होत आहे आणि तुम्ही म्हणता की मला निरस आणि कंटाळवाणं वाटत आहे, काही हरकत नाही. ओके, फक्त इमॅजिन करा, एका क्षणासाठी इमॅजिन करा की जे तुमचं स्वयंपाकघर आहे तिथे खाण्यासाठी पदार्थ नाही, जे तुमचं मुलं बाळ शिक्षण करत आहेत, मुलांचं जे एज्युकेशन किंवा हायर एज्युकेशन करायचं त्यासाठी धनसंपत्ती नाही, किंवा जी तुमची लाईफस्टाईल आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, ती आता लॅप्स झालेली आहे, कदाचित त्या घराचे ईएमआय किंवा अजून काही गोष्टी द्यायच्या आहेत, त्यासाठी धनसंपत्ती ते आता तुम्ही लॅप्स केलेलं आहे आणि तुमचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किंवा जी कार होती त्याचं मेंटेनन्स होतं किंवा ज्या तुमच्या ट्रॅव्हलिंग होत्या किंवा ज्या काही गोष्टी होत्या ज्याच्याने तुमचं जीवन सुखकर झालं होतं, सुखमय झालं होतं, या सगळ्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी आता धनसंपत्ती नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जस्ट इमॅजिन करा, थोड्या वेळासाठी कल्पना करा की आता कामाकडे पाहण्याचं स्वरूप बदलतं. पूर्वी जे स्वरूप होतं ते फक्त व्यक्ती ग्रांटेड धरत होता. येस, हे काय रोजच आहे आणि याच्याने जीवनामध्ये काही विशेष फरक पडेल किंवा नाही पडेल. परंतु आता मात्र असं झालेलं आहे की जर जीवनाचा फोकस बदलला, फोकस चेंज केला, तर जीवन तेच आहे, कुटुंब तेच आहे, बाकी सगळ्या गोष्टी त्याच आहेत, परंतु जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळे एक उत्साह निर्माण होतो. आणि हा इंथुझियाझम कधी प्राप्त होईल माहितीये? ग्रॅटिट्यूड जर्नल ज्यावेळेस आपण करतो, म्हणजेच आभाराची ही लिस्ट करणं फार 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 महत्वाचं आहे. म्हणून त्या जॉबसाठी सुद्धा अंतःकरणातून आभार प्रकट करा. भावनेच्या भरात बरेचसे व्यक्ती निर्णय घेतात, परंतु निर्णय घेण्यापूर्वी, आता निर्णय कसा घ्यावा याच्यावर एक पूर्ण टॉपिक आहे, डिटेलमध्ये डिस्कशन किंवा सेशन होईल, आपण चर्चा करूया याच्यावर. परंतु निर्णय घेताना सुद्धा अवेअरनेस फार महत्वाचा आहे. अवेअरनेस
आणि ज्या व्यक्तीकडे अवेअरनेस आहे, ज्या व्यक्तीकडे फोकस आहे, तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये मग त्याला कंटाळा येणार नाही किंवा निरसपणा वाटणार नाही. दिस इज व्हॉट वन ऑफ द बेस्ट टेक्निक एव्हर. म्हणून ग्रॅटिट्यूड लिस्ट करणं फार गरजेचं आहे. ग्रॅटिट्यूड लिस्ट, की माझ्या जीवनामध्ये मी कशासाठी आभारी आहे. आज फक्त ह्या एका गोष्टीमुळे फक्त फोकस जरी चेंज केला तरी जीवनातील बरेचशा समस्या आणि संकट दूर होतील. आणि दुसरी गोष्ट, जर इफ यू अट्रॅक्ट निगेटिव्ह पीपल अँड निगेटिव्ह सिच्युएशन इन युअर लाईफ, जर तुमच्या जीवनामध्ये नकारात्मक व्यक्ती, नकारात्मक परिस्थिती आकर्षित होत असेल किंवा केली असेल, तर याचा अर्थ अगदी सरळ सोपा आहे. टाइम हॅज कम टू डू मोर साधना सेवा संकीर्तन. सेवा करावी लागेल, साधना तपस्या करावी लागेल, मेडिटेशन ध्यान करावं लागेल, अंतर्मुख व्हावं लागेल आणि संकीर्तन करावं लागेल, म्हणजे नामस्मरण करावं लागेल. जर या तीनही गोष्टी केल्या तर ते निगेटिव्ह व्यक्ती, सिच्युएशन बदलायला किंवा तुमच्या जीवनातून दूर जाण्यासाठी सहाय्यभूत होईल. अगदी साधी सरळ एकदम सिंपल गोष्ट आहे, प्रत्येकाने लिहून ठेवा वहीमध्ये. अंधार ही स्वतःमध्ये एंटिटी नाही, अंधाराचं अस्तित्व नाहीये. अंधार आपल्यामध्ये कुठलीही वस्तू नाहीये, परंतु अंधार हा अभाव आहे. अंधार हा प्रकाशाचा अभाव आहे. प्रकाश, जिथे अंधार आहे तिथे प्रकाश येऊ शकतो, परंतु जिथे प्रकाश आहे तिथे अंधार येऊ शकत नाही. आज जीवनामध्ये जी पण परिस्थिती आहे, जर आजारपण असेल, अनहेल्दी लाईफस्टाईल असेल किंवा जीवनामध्ये संकट आणि समस्या असतील, तर याचा एकदम सरळ साधा सोपा उपाय आणि मार्ग आहे. आरोग्य असेल तिथं आजारपण येऊ शकत नाही, जिथे शांती आहे तिथे अशांती येऊ शकत नाही. अशांतीचं स्वतःमध्ये अस्तित्व नाहीये, आजारपणाचं स्वतःमध्ये अस्तित्व नाहीये. या कुठल्या तरी गोष्टीचा अभाव आहे. जर एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये नसेल तर त्याचे परिणाम स्वरूप या निगेटिव्ह गोष्टी आहेत. प्रकाश नाही म्हणून अंधार आहे. परंतु ज्या क्षणी सूर्याचा पहिलं म्हणजे सूर्याची पहिली किरण, रे ऑफ होप म्हणतात ना याला, सूर्याचं पहिलं किरण, सूर्य किरण, किंवा ज्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात किंवा संध्याकाळ म्हणतात, उषा काल म्हणतात, यामध्ये सूर्य डायरेक्ट प्रकाश पडत नाही, म्हणजे एकदम असं होत नाही की अंधार आहे आणि प्रकाश झाला, परंतु हळूहळू हळू त्याचं रूपांतरण होत जातं आणि दिस इज व्हॉट कॉल्ड रे ऑफ होप. आशेचा किरण आहे हा. याच्याने जीवनामध्ये बदल घडतो. आणि कितीही भयंकर अंधार असेल तरी सुद्धा एक छोटीशी पणती जर प्रज्वलित केली, आता दिवाळी पण येणार आहे. दिवाळी म्हणजेच काय? दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, प्रकाश, फेस्टिवल ऑफ लाईट. प्रकाश, जीवनामध्ये प्रकाश येण्यासाठी त्याच्या प्रतीक स्वरूप हा सण साजरा केला जातो, दिवाळी, राईट. आणि यामध्ये कितीतरी अंधकार दूर होऊन आता प्रतिकात्मक स्वरूपात लक्ष्मीचं आवाहन किंवा आगमन या क्षणात होतं. म्हणून लक्ष्मीपूजन सुद्धा इथे केले जाते. आणि लक्ष्मीपूजनाच्या आधी जे त्यांचे ज्यांची कृपादृष्टी झाल्याने, ते कोण आहेत? भगवान श्री गणेश, बुद्धीचे देवता आहे. म्हणजे ज्याची सतसत विवेक बुद्धी जागृत होते, तर त्याच्याकडे माता लक्ष्मीचं पण आगमन होतं, राईट. म्हणून हे प्रतिकात्मक स्वरूप आहे. आणि माता सरस्वती पण तिथे आहे. म्हणजे भगवान गणेश जर म्हणले तर ते मानसपुत्र आहेत माता लक्ष्मीचे. आणि ज्यांच्याकडे भगवान गणेश आहेत, ज्यांच्याकडे गणेश जी यांच्यासारखी बुद्धिमत्ता विकसित होईल, त्यांना वरदान स्वरूप, फलस्वरूप माता लक्ष्मी सुद्धा खूप आशीर्वाद देईल. हे प्रतिकात्मक आहे. आणि अंधार हा प्रकाशाचा अभाव आहे. ही प्रत्येकाने ही गोष्ट समजून घेणं फार महत्वाचं आहे. तर जीवनामध्ये जर अंधार दूर करायचा असेल तर अंधारावर फोकस करून उपयोग नाही. हेच मी मगासपासून सांगतोय. हा आजच्या सेशनचा उद्देशच हा आहे की जीवनामध्ये जे पण समस्या, संकट किंवा
जी पण आता आर्थिक असेल किंवा आरोग्याच्या दृष्टीने जे काही असेल किंवा नातेसंबंधांमध्ये असेल, करिअरमध्ये असेल, धनसंपत्तीत असेल, ज्या पण समस्या आज आहेत, या सगळ्या एका गोष्टीचा अभाव आहे आणि ती म्हणजे फ्रिक्वेन्सी. ते तरंग ते सेट करणं फार गरजेचं आहे. आणि दिस इज व्हॉट वी हॅव नॉट गेट बीन ट्रेन. आपल्याला हीच गोष्ट शिकवली गेलेली नाही आणि ती आपण करण्याचा प्रयास आणि प्रयत्न करत आहोत. तुम्ही कुठेही राहत असा, महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात राहत असा, कदाचित त्या खेडेगावात लाईट असेल किंवा नसेल, मोबाईल आहे म्हणजे कमीत कमी एवढी फॅसिलिटी उपलब्ध आहे, परंतु बाकीच्या सुखसुविधा जरी नसतील तरी त्या गावात सुद्धा तुम्ही चमत्कार आणि बदल घडवू शकता. जस्ट यू हॅव टू फोकस ऑन युअर फ्रिक्वेन्सी. जे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हवं आहे त्याच्यासाठी आपल्याला फोकस करणं फार 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 महत्वाचं आहे, राईट? आणि दिस इज व्हॉट वी हॅव टू डू. आजपर्यंत आपण फक्त याच्या विपरीत करत होतो. म्हणून जॉबसाठी धन्यवाद देणं गरजेचं आहे. जे पण तुम्ही काही करत आहात ही एक सेवा आहे. आणि ज्या बऱ्याच व्यक्तींना असं वाटतं ना की फोर्सफुली मला हे करावं लागतंय, फोर्सफुली म्हणजे माझी इच्छा नाहीये पण मला करावं लागतंय, अशी चूक कधीही करू नका. ही गंभीर चूक आहे. जर तुमच्या करंट प्रोफेशन मध्ये तुम्ही धन्यवाद, ग्रॅटिट्यूड, आभार व्यक्त करत नसाल तर तुम्ही असं कसं काय समजता की तुमच्याकडे नवीन गोष्ट आकर्षित होईल? होऊ शकत नाही. नवीन गोष्ट, आणि जर तुमची फ्रिक्वेन्सी चेंज नाही केली, तुम्ही महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात जरी गेला तरी तरंग मात्र हे घेऊन जा. आणि जसे तरंग असाल, जशी फ्रिक्वेन्सी असेल, तसेच व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आकर्षित होतील. इथपर्यंत सर्वांना कळतंय का? हॅव यू अंडरस्टूड दिस? जर समजत असेल तर फक्त हँड रेज करा. जे काही आपण बोलत आहोत हे कळतंय का? येस. आता जी पण काही परिस्थिती आहे या परिस्थितीसाठी कोण कारणीभूत आहे एवढं सुद्धा कळालं असेल तुम्हाला. आणि ग्रॅटिट्यूड लिस्ट जर केली नसेल तर दरवेळेस येता जाता फक्त एकाच गोष्टीवर फोकस करत असाल की हे पण वाईट आहे, हा व्यक्ती पण वाईट आहे, हे पण परिस्थिती खराब आहे, आणि किती प्रॉब्लेम आहेत, किती संकट आहेत, किती समस्या आहेत, राईट? म्हणून आता काय करावं लागेल? कमीत कमी आपला फोकस सेट करावा लागेल. आणि हे कोणी शिकवले माहितीये? आता याच्यासाठी बरेच फार मोठे महान विद्वान, साधू, संत, ऋषी, मुनी, सिद्ध, बुद्ध, बोधी होऊन गेलेले आहेत, राईट? परंतु आता लेटेस्ट भगवान बुद्ध यांनी याच्यावर खूप चर्चा केली आहे. आज म्हणजे एकदम 3 वाक्य हे सुद्धा तुम्ही बाय हर्ट करणं गरजेचं आहे, हे पाठांतर करणं गरजेचं आहे. व्हॉट एव्हर यू थिंक यू बिकम. जो विचार तुम्ही करत आहात ना ते तुम्ही बनाल. मग विचारच जर करायचा आहे, तो विचार तर तुमच्या कंट्रोलमध्ये आहे ना. तो विचार दुसऱ्या व्यक्तीच्या कंट्रोलमध्ये नाही, त्या परिस्थितीच्या पण कंट्रोलमध्ये नाही, किंवा जे घरातील 4 व्यक्ती त्यांच्या पण कंट्रोलमध्ये नाहीये, पती किंवा पत्नी यांच्या पण कंट्रोलमध्ये नाही. तुम्ही विचार काय करावा हे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. हे नवग्रहांच्या पण कंट्रोलमध्ये नाही, हे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. नवग्रह सुद्धा प्रसन्न होतील जर तुम्ही स्वतः जागरूक झाला तर. पण हे त्याच वेळेस होईल ज्यावेळेस भाग्य उदय किंवा गुरुकृपा. आणि भाग्य उदय त्याच वेळेस होईल अंतःकरणातून, ज्यावेळेस जिज्ञासा निर्माण होईल. कमीत कमी या विषयावर प्रार्थना तरी कराल की माझ्या जीवनामध्ये मला मार्ग दिसायला हवा, म्हणून आपण ती प्रार्थना म्हणतो. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. असत्याकडून सत्याकडे घेऊन जा हे परमेश्वरा, एवढी कृपा कर. जे असत्य माझ्या आजूबाजूला आहे याच्यातून बाहेर पडण्यासाठी जो सत्य आहे त्या सत्याचं मला दर्शन कर, दर्शन करव. असत्याकडून सत्याकडे ने, अंधारातून प्रकाशाकडे ने, मृत्यूकडून अमृतत्वाकडे ने. आणि मृत्यूची भीती सुद्धा नष्ट होऊ शकते जर तुम्हाला हे कळालं की तुम्ही अमृताचे अधिकारी आहात. अमृतस्य पुत्राहा. स्वामी विवेकानंद म्हणतात की तुम्ही अमृताचे अधिकारी आहात. अमृत, अमृत, ज्याला मृत्यू नाहीये, राईट? या 3 गोष्टींची आपण प्रार्थना करतो. भाग्योदय त्याच क्षणी होईल. व्हॉट एव्हर यू थिंक यू बिकम.
ज्या गोष्टीचा तुम्ही सतत विचार करत आहात तसे तुम्ही बनत जाता. राईट. दुसरी गोष्ट, व्हॉट एव्हर यू बिलीव्ह, या हृदयातून जे इमोशन आहे, जे बिलीफ आहे, व्हॉट एव्हर यू बिलीव्ह यू अट्रॅक्ट. आता तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवत आहात आणि स्वतःसाठी सुद्धा, स्वतःसाठी इमॅजिन करा, तुम्ही जे पण काही आहात असा तुमचा विश्वास आहे ना, तेच तुम्ही अट्रॅक्ट करत आहात, तेच तुम्ही आकर्षित करत आहात. जरी तुमच्या जीवनामध्ये कोणी व्यक्ती सुद्धा त्याच वेळेस आकर्षित होतील जसं तुमचं बिलीफ असेल. राईट. आणि व्हॉट एव्हर यू व्हिज्युअलाइज यू मॅनिफेस्ट, यू क्रिएट इट. राईट. तर ह्या गोष्टी तिथे मॅटर करतात. जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी, चमत्कार घडवण्यासाठी ही एक गोष्ट पुरेशी आहे. आणि दिस इज व्हॉट कॉल्ड लॉ ऑफ अट्रॅक्शन. आकर्षणाचा हाच सिद्धांत आहे, आकर्षणाचा हाच नियम आहे. आता हे क्लिअर दिसत असेल. येस. आणि दिस इज व्हॉट कॉल्ड लॉ ऑफ अट्रॅक्शन. आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आकर्षण, सगळ्यांनी हा प्रयोग करायचा आहे. राईट. दोन्ही हात रब करा एकमेकांवर. येस. हा, आकर्षण, ऊर्जा शक्ती, एनर्जी काय असते, आणि दिस इज व्हॉट जस्ट वी हॅव टू फील. आता आपण ते पाहणार आहोत. दोन्ही हात, आणि ज्यांची ऊर्जा शक्ती लो झाली असेल त्यांनी सुद्धा हा प्रयोग करायला हरकत नाही. राईट. ओके. आणि हे दोन्ही हात आता एकमेकांसमोर ठेवा. हा, राईट. आणि एकमेकांना फक्त असं टच नाही करायचंय, जस्ट फील करायचंय. येस. आणि तुम्हाला जाणवेल की यांच्यामध्ये एक प्रकारचं आकर्षण, चुंबकीय शक्ती निर्माण झालेली आहे. राईट. काही व्यक्तींना अगदी दुरून सुद्धा ते जाणवेल. येस. फक्त असं फील करत राहा. एकमेकांवर घर्षण केल्यानंतर ही जी ऊर्जा शक्ती आहे ना, दिस इज व्हॉट कॉल्ड एनर्जी. आणि ही ऊर्जा शक्ती निर्माण करायची आहे. प्रत्येकामध्ये ती शक्ती आहे, पण तुम्हाला एक मॅग्नेटिक फोर्स यामध्ये जाणवेल. राईट. किती व्यक्तींना फील होते, जरा टाईप करा. येस. हे करणं गरजेचं आहे. हा, जे तुम्ही प्रामाणिकपणे द्याल ते तुम्हाला प्रामाणिकपणे मिळेल. निसर्गाचे पण अटळ नियम आहेत. ज्याच्या काही गोष्टी मी सांगतो ह्या करा, प्रात्यक्षिक करा, तुमच्या जीवनामध्ये बदल घडतील. राईट. याचा अर्थ काय माहिती, तुमच्यामध्ये अद्भुत शक्ती आहे, अद्भुत क्षमता आहे. फक्त याला काय मिळायला पाहिजे, राईट डायरेक्शन आणि राईट मेथड. योग्य पद्धती जर माहिती असेल आणि योग्य दिशा दाखवणारा जर कोणी व्यक्ती आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळाला तर जीवनामध्ये चमत्कार घडायला सुरुवात होतात. आणि हीच आहे भगवंताची, परमेश्वराची विशेष कलाकृती. मनुष्य शरीरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्यक्ती अनुभूती किंवा अनुभव घेऊ शकतो. राईट. म्हणून म्हणून जर जीवनामध्ये कुठलंही संकट, दुःख किंवा जे पण काही असेल, ज्या पण काही व्याधी असतील किंवा अशा काही समस्या असतील ज्याच्यातून मार्ग निघत नाहीये, त्याच्यातून मार्ग निघू शकतो. इट इज पॉसिबल. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. आणि त्याच्यासाठी आपण विशेष डिस्कशन करणार आहोत, मार्गदर्शन करणार आहोत. त्याच्यासाठी काही सेशन आहे. आता हा 1 तासाचा सेशन. ओके. आणि याचा अर्थ असा नाहीये, बऱ्याच वेळा बऱ्याच व्यक्तींना असं वाटतं की आता मला सगळं समजलं किंवा आय हॅव अंडरस्टूड एव्हरीथिंग. नाही, ही जस्ट सुरुवात आहे, जस्ट बिगिनिंग आहे. अजून खूप काही गोष्टी जीवनामध्ये होणं बाकी आहे किंवा ग्रहण करणं गरजेचं आहे. हे माझं कर्तव्य आहे की तुम्हाला फक्त बेसिक अंडरस्टँडिंग देणं. आणि अजून तर खूप गोष्टी शिकायच्या आहेत, परंतु त्या गोष्टी शिकण्यासाठी काय करावं लागेल, शिक्षक, प्रशिक्षक, ट्रेनर, कोच असणं जीवनात फार 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 आवश्यक आहे. राईट. ओके. व्हेरी गुड. आता आपण एक छोटंसं मेडिटेशन घेणार आहोत. हे मेडिटेशन घेणं फार गरजेचं आहे. आणि हे सुद्धा का करणं गरजेचं आहे, कारण ग्रॅटिट्यूड, आभार व्यक्त करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी प्राप्त करू शकता. राईट. येस. बरं, कुणाला काही विचारायचं आहे का, काही डिस्कशन करायचं आहे का?
यू कॅन अनम्यूट इट. येस. आतापर्यंत जे काही सांगितलं किंवा जे काही आपण डिस्कस केलेलं आहे, चर्चा केलेली आहे, याच्याविषयी कुणाला काही विचारायचं आहे का? ओके, व्हेरी गुड. दोन गोष्टी आहेत. जय गुरुदेव. हा, गुड मॉर्निंग मॅडम. जय गुरुदेव. गुड मॉर्निंग. जय गुरुदेव. हा, त्याच्यातून येस मला एवढं कळालं की आपण जे पण विचार करतो ना, तर निगेटिव्ह आणि दोन विचार आहेत, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. जर विचारच करायचा असेल तर मला वाटतं की सकारात्मकच विचार करायला हवा. बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कारण त्याच्यामुळे सकारात्मकतेमुळे कसं जसं आपण विचार करतो तसंच घडत जातं की खरंच राईट, 100% खरं आहे. येस. निगेटिव्ह जर विचारच करायचा असेल तर निगेटिव्ह कशाला करायचा, पॉझिटिव्हच विचार करायचा. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह गोष्टी घडत राहतात. खूप छान. व्हेरी गुड मॅडम. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. येस. हा, अजून कुणाला काही डिस्कस किंवा शेअरिंग करायचं आहे का? जर करायचं असेल, हे बघा, ही ऑपॉर्च्युनिटी आहे. दिस इज व्हॉट अँड ऑपॉर्च्युनिटी. ही संधी आहे. अशी संधी सगळ्या प्लॅटफॉर्मवर नाही मिळणार. राईट. हा, गुड मॉर्निंग मॅडम. येस मॅडम. जय गुरुदेव. बोलू शकता तुम्ही. तुमचा आवाज येत नाहीये. नमस्ते. हा, गुड येस. मॉर्निंग. ओके, गुड मॉर्निंग मॅडम. जय गुरुदेव. हा, जय गुरुदेव मॅडम. सर, मला एक एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे येस, की येस. आपल्या लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये तुम्ही पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड, जी आभाराची दिव्य शक्ती, याबद्दल तुम्ही नेहमी सांगता की आपण प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ असलं पाहिजे, किंवा थँक्यू एव्हरीवन किंवा थँक्यू युनिव्हर्स असं म्हणायला पाहिजे. येस. तर त्याबद्दल मला एक छान अनुभव आला आणि त्यामध्ये मी एक आत्ताही अनुभवत आहे. मी त्यामध्ये खूप छान वाटतं की मी माझ्या एका थँक्यूमुळे माझ्या मुलांच्या आयुष्यात आणि माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला. की एकदा मी सहज केळकर म्युझियम मध्ये फिरायला गेलो होतो आणि तिथे एक फॉरेन मधल्या एक महिला होत्या. येस. तर त्यांनी, आवाज येतोय का सर? हो, येतोय येतोय. बोला बोला. तर त्या आमच्या बरोबर त्याही फिरत होत्या. सगळ्या वस्तू खूप बारकाईने पाहत होत्या आणि प्रत्येक वस्तूकडे त्या खूप अभ्यासपूर्वक पाहत होत्या की त्याच्यामध्ये काय आहे, आणि विचारत होत्या की हे काय आहे, ह्याचं महत्व काय आहे, हे सगळं त्या खूप आदराने विचारत होत्या. आणि आपली जी लोक होती की आपल्या भारतातली, तिथलं म्हणजे जी पुण्यातमध्ये तिथली फिरायला आली होती, ती फक्त फोटो काढण्यात मग्न होती. पण त्या खूप अभ्यासपूर्वक पाहत होत्या आणि मला विचारत होत्या. थोडंफार इंग्लिश येत असल्यामुळे मी त्यांच्याशी बोलत होते की अरे हे वा. हे आहे, किंवा प्रत्येकाशी माहिती देत होते. आणि त्यानंतर तिथं एक हे होतं, आपला श्रीकृष्ण, हे महाभारतामधला जो रथ नेहमी दाखवतात की ज्यामध्ये येस, येस. श्रीकृष्ण सारथी बनलेले आहेत हो आणि हो. अर्जुन त्या रथावर स्वार आहे. तर त्याबद्दल विचारलं. खूप छान लाकडी सजावट केलेला रथ आहे तिथे त्या म्युझियम मध्ये. तर मुलांना मी त्याबद्दल सांगत होते की इथं हा तो रथ आहे नाही का, जिथे अर्जुनाने युद्ध केलं आणि त्यानंतर बरेचसे त्याच्याबद्दल कथा आहेत आपल्याकडे, की ते युद्ध झाल्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तुम्ही आधी खाली व्हा, आणि नंतर श्रीकृष्ण उतरले, आणि श्रीकृष्ण उतरल्यानंतर त्या रथाचा स्फोट झाला आणि तो जळाला. मग ही बरोबर. खूप छान स्टोरी होती. मी त्यांना शेअर केली बोलता बोलता. खूप म्हणजे आम्ही खूप वेळ बरोबर होतो. तर त्यांनी सांगितले की ती म्हणजे भारतामध्ये अशा खूप साऱ्या स्टोरी आहेत आणि खूप छान वाटतं मला या संस्कृतीचा अभ्यास करताना, किंवा मलाही भगवद्गीता वगैरे वाचायची. तर असं बोलून आमचं ते कॉन्व्हर्सेशन चालू झालं. मुलं पाहत होती आणि या सगळ्यामध्ये मला असं वाटलं की नाही का, जेव्हा आपली लोक, जिथं आपली संस्कृती, आपला वारसा जो हिंदूंचा आहे, ते फक्त फोटो काढतात, फोटो पुरतं बोलतात, पण त्याचा अभ्यास काही करत नाही, मुलांना काहीच मार्गदर्शन करत नाही की ह्याची हिस्ट्री काय आहे किंवा ह्याच्या मागे काय तत्वज्ञान आहे, हे काहीच सांगत नाही. पण परदेशातून आलेल्या त्या महिला इतक्या इच्छुक होत्या, म्हणून मीच त्यांना बोलले की मलाच तुम्हाला थँक्यू बोलायचंय की तुम्हाला आमच्या संस्कृतीबद्दल एवढा आदर आहे, एवढा रिस्पेक्ट आहे, एवढ्या आदराने असतेने तुम्ही त्याचा अभ्यास करताय, ह्याच्यासाठी मीच तुम्हाला खूप थँक्यू बोलते. आणि तुम्हाला इथून पुढे काही माहिती लागेल कुठल्या गोष्टीची तर मी देईल.
तर त्यांनी सांगितलं की मला इंडियातले खूप सारे प्लेसेस आहे, त्याच्याबद्दल मला आकर्षण येते, मी तुम्हाला विचारत राहील, मला सांगत जा की काय आहे. मग तेवढ्या बोलण्यामध्ये म्हणजे थोडंफार इंग्लिश येत होतं, जमत नव्हतं. तर व्हेरी मी गुड. त्यांना सहज बोलून गेले की तुमच्यासारखं एवढं फास्ट इंग्लिश आम्हाला बोलता येत नाही आणि आता आम्ही तर मराठी मीडियममध्ये शिकलेलो आहे. पण मुलांना आता इंग्लिश मीडियममध्ये टाकून त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी चांगलं बोलावं. पण आता बघू कसं होतंय, त्यांना बोलता येतंय का नाही येत. तर त्या म्हटल्या की मी शिकवेल त्यांना. सहज बोलून गेल्या की मी शिकवेल. ओके. आणि त्यानंतर त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे शेअर केला आमच्याशी हा. आणि परत त्या USA मध्ये गेल्यानंतर त्यांच्या घरी त्या गेल्या एक 8-10 दिवसानंतर. त्यांनी स्वतःहून कॉन्टॅक्ट केला, की मुलांचा टायमिंग काय आहे? कारण तिकडचा टायमिंग आणि आपला टायमिंग वेगळा आहे नाही का पूर्ण. 12 तासाचा फरक खूप आहे. मोठा फरक आहे. मग राईट. मुलांचा मला क्लास घ्यायचा आहे, मुलांना शिकवायचं आहे. तर मी कोणत्या वेळेला तुम्हाला सूट होईल? तर आपल्या म्हणजे माझ्याकडनंच त्यांनी टायमिंग विचारून घेतलं, की तुम्हाला कोणतं सुटेबल आहे? तर मला पहिल्यांदा ऑकवर्ड वाटलं, की मी कसं काय मी म्हणू यांना आणि असं पहिल्यांदा वाटलं, की म्हणजे USA मधले आहेत, तर आपल्याकडनं फी वगैरे मागतात का? किंवा काय अशी भीती वाटली मला पहिल्यांदा. पण येस. त्यांनी काही डिमांड केली नाही. त्या बोलल्या, "मला आवडेल शिकवायला आणि हे मी फ्रीमध्ये आता 1 महिने झाले त्या फ्रीमध्ये दर आठवड्याला मुलांचा आठवड्यातून 2 तास क्लास घेतात. तोही विनामूल्य आणि इतक्या फ्रेशनेस असतात त्या. त्यांची इकडची अच्छा. सकाळ असते. सकाळचे 2 तास ते माझ्या मुलांसाठी देतात. याचंच मला खूप हे वाटतंय नाही का, की एवढं होऊ शकतं, की आपण जे आभार मी त्यांचं मानलं, की आमच्या संस्कृतीविषयी तुम्हाला आदर आहे. मग त्यांना असं वाटलं, की हां, बाबा तुम्ही पण त्याच ह्याच्या आहेत, की बाबा मला समजावून सांगतायत. असं खूप बोलणं झालं. आता सगळं डिटेल नाही सांगता येत आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड मॅडम. खूप छान. आणि 2 महिने झालेत या गोष्टीला, राईट? हो आणि 2 महिने झालेत आणि माझ्या जे मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर ज्यांनी दिला माझ्या नणंद आहेत पूजा वारझाडे. तर त्या मला आधी पहिल्यांदा सांगायच्या तुमच्याबद्दल म्हणजे सेशन जॉइन व्हायच्या आधी सांगायच्या, की आपण थँक युनिव्हर्स बोलायला पाहिजे किंवा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. तर मला असं खूप वाटलं, की बाबा ते बोलले आणि माझ्या आयुष्यात एवढा बदल झाला आणि तुम्ही नेहमी म्हणता, की तुमच्या आयुष्यामध्ये काय व्हॅल्यू ॲड झाली आहे मला सांगा. व्हॅल्यू ॲड झाली असेल तर शेअर करा. खूप बोलायची भीती वाटत होती, पण आता थोडंसं येतंय बोलायला जसं जमतंय तसं बोलतेय. राईट, राईट, राईट. व्हेरी गुड मॅडम. खूप छान. आणि खरोखर तुम्ही खूप छान बोलता मॅडम. अजून काही शेअरिंग करायचं म्हणजे थोडंसं कंटिन्यू करा. त्या मॅडम कधी शिकवता वगैरे वगैरे? त्या मॅडमनी आम्हाला स्वतःहून मेल केला. मेलवर त्यांनी सांगितलं, की तुम्हाला काय सूट आहे? की तुमचा वेळ कुठला सूट आहे आणि त्या जॉब करतात आणि त्यांचं नाव सॅली आहे. सॅली मॅडम म्हणून आम्ही त्यांना बोलतो आणि दोन्ही मुलांची पण ओळख झाली. सकाळी-सकाळी त्यांचा ऑफिस काहीतरी 11:00ला वगैरे असेल, मे बी 10:00ला असेल. पण आपल्या इथे संध्याकाळी 9:30 वाजता क्लास सुरू होतो. दर येस. बुधवारी आणि शनिवारी असा असायचा. आणि त्या 9:30 वाजता डॉट सकाळी-सकाळी रेडी होऊन राहायच्या. आता मी सकाळी-सकाळी 5 वाजता रेडी व्हायचं म्हटलं तरी नाही काही होते घरातली कामं वगैरे. पण त्यांच्या बरोबर. इथं एवढं सगळं त्यांना जॉब करून, सगळं घरातलं करून जायचं असतं बाहेर. तरी पण ते मुलांसाठी सकाळी 9 वाजता रेडी होऊन बसतात. हातात कॉफीचा कप असतो त्यांचा आणि येस, मुलांना येस. खूप छान विचारतात, की काय केलं तुम्ही आज? प्रत्येक गोष्टीची माहिती देतात, की ह्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? व्हेरी आणि गुड मॅडम. इंग्लिशमध्येच बोलतात. पूर्ण कन्व्हर्सेशन जे आहे त्यांचं इंग्लिशमध्ये चालू तर असतं. मॅडम थोडंसं आहे ना, इंग्लिश मध्ये बोला बरं तुम्ही. व्हॉट एव्हर यू हॅव लर्न फ्रॉम देम. येस. खूप मोठं टास्क येस, आहे. येस, येस. यू कॅन डू दिस. बोला. I said her that the time schedule is in India and in your country is very difficult to continue our class because there are school of children's schools are very early in the morning and you have to also work for office. So how can we adjust? असं बोलले मी व्हेरी त्यांना. गुड मॅडम. तर व्हेरी गुड. खूप छान. तर एक्सलंट. त्यांनी खूप छान सांगितलं, की मला तुमची मुलं खूप आवडतात. मला तुमचा स्वभाव खूप आवडला आणि मला असं खूप छान वाटेल जर तुम्हाला आवडत असेल, तर आपण हा क्लास कंटिन्यू करूया आणि हे रिलेशन असंच कंटिन्यू ठेवूयात.
आणि मी त्यांना इन्व्हाइट पण केलं की तुम्ही आहे तिथे तर या, म्हणजे आमच्या घरी या आणि इंडियातले जे काही आपले डिशेस असतात जे तुम्हाला आवडतात, कारण खूप वेळ आम्ही एकत्र होतो, 3 तास लागले ते फिरायला आणि मुलं वा. मुलांचं पाहत होती, पण आम्ही दोघी बोलत होतो. जसं तोडकं मोडकं इंग्लिश जसं येतंय तसं आम्ही बोलत होतो. पण त्यांना असं वाटलं की नाही का, की खरंच की बाबा या संस्कृतीविषयी आपल्याला अभ्यास करायला पाहिजे आणि येस, आपल्याकडून आपल्याला दुसऱ्यांसाठी काही करता आलं तर करायला यायला पाहिजे. आता राईट राईट. कंटिन्यू मुलांचा जे क्लास घेतात आहे, तर मुलांचं सेंटेन्स फॉर्मेशन इतकं छान झालंय, की ते खूप बिनधास्तपणे इंग्लिशमध्ये बोलू शकतात. एक्झॅक्टली आणि मॅडम, खूप छान, जबरदस्त, माइंड ब्लोईंग एक्सपिरियन्स आहे तुमचा. व्हेरी गुड. आणि मी हा छोटासा रेकॉर्ड करून पण ठेवेन. अदरवाईज म्हणजे पुन्हा स्पेशल तुमचा एक सेशन किंवा छोटस एक डिस्कशन कम्युनिकेशन करूया पुन्हा एकदा. दिस इज व्हॉट आय एक्सपेक्ट. चमत्कार घडतात जीवनामध्ये, बदल घडतात. हो, ज्या खरंच. भागात, ज्या खेडेगावात किंवा ज्या पण ठिकाणी तुम्ही राहत आहात, फॉर एक्झाम्पल इथून USA ला कनेक्शन करणं बऱ्याचशा व्यक्तींना शहरात राहून हे जमलं नाही, पण त्या मॅडम तुमच्या बरोबर कनेक्ट झाल्यात, रॅपो बिल्ड झालाय आणि तुमच्या मुलांचं उज्ज्वल भविष्य तुम्ही सेट केलेलं आहे. तर याचा अर्थ एवढाच आहे की तुमच्यामध्ये इतकी प्रतिभा आहे, इतकी क्षमता आहे, इतकी संपन्नता आहे, फक्त तिला थोडीशी चालना देणं गरजेचं आहे. आणि तुमच्यात सुद्धा एक चांगला लीडर, उत्कृष्ट लीडर सामावलेला आहे. जर तुमची इच्छा असेल तर मी सुद्धा तुम्हाला अजून मार्गदर्शन करेन किंवा या प्रोग्रामच्या माध्यमातून जिथे कुठे आता आपले प्रोग्राम होतील 3 days 4 days जे पण काही सेशन असतील त्यामध्ये पार्टिसिपेट करा. तुमच्या प्रतिभांना नक्कीच वाव मिळेल. आज फक्त एक फॉरेनर तुमच्याशी कनेक्ट झाला, परंतु तुमचा कॉन्फिडन्स इतका बिल्ट झालाय अजून की माइंड ब्लोईंग. तुम्ही मला वाटतं जगभराशी ते कॉन्टॅक्ट करू कधी-कधी असं शकता. इमॅजिनच होत नाही, की खरंच मुलं त्या आपल्याशी बोलतात आहे, की हे खरंच आहे ह्याच्यावर विश्वासच बसत नाही. राईट आणि राईट राईट. विषय म्हणजे विनामूल्य त्या शिकवतात आणि खूप आस्थेने त्यांचं ते प्रेम असतं मुलांप्रती किंवा आपल्याप्रती जाणून ये घ्यायचं असतं. बाबा तुमची तब्येत बरी आहे का? डे टू डे जशी आपली आजी-आजोबा आपली काळजी घेतात, आई-वडील आपली काळजी घेतात, त्या पद्धतीने हा. त्या आम्हाला विचारत असतात, की काय झालं? काय केलं? खूप छान वाटलं, की जसे आपले म्हणजे स्वतः माझ्या आईला आपल्याला फोन करायला होत नाही. कधी-कधी असं राईट वाटतं राईट. जाऊ दे करून घेईल नाही का? पण त्या विचारतात. व्हेरी ते गुड, खूप व्हेरी गुड मॅडम. महत्वाचं आहे. आणि हेच काही नाते आहेत, सगळेच नाते रक्ताचे किंवा ज्याला नाते संबंध म्हणतो ना आपण दृढ, हे रक्ताचेच असायला पाहिजे असं नाही. काही प्रेमाचे असतात ज्यामध्ये आपण दुसऱ्यांची काळजी घेतो, याच्याने सुद्धा रिलेशन निर्माण होतात. जीवनात फार मोठा लेसन किंवा ज्याला म्हणतो ना शिकवणूक, किंवा तुम्ही प्रॅक्टिकलच केले आता हो की आणि ते अनुभवते अजूनही कंटिन्यू क्लास होतात ते मुलांचे. तर खूप व्हेरी छान गुड, वाटतंय. व्हेरी गुड मॅडम. खूप म्हणजे खूप छान वाटतंय, आणि की कधी जमलं तर थोडस पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड विषयी पण त्यांना डिस्कस करा, किंवा त्यांच्याकडे प्रेयर या गोष्टीला फार महत्व आहे. आणि ज्या काही ग्रॅटिट्यूड आहेत ना, ज्या काही आपण डिस्कस करत, आय एम व्हेरी मच थँकफुल फॉर युअर लव्ह अँड युअर कमिटमेंट, युअर डेडिकेशन, असं त्यांच्याशी बोला. आणि 4 सेंटेन्सेस त्यांना नक्कीच बोला आता. कुठले? आय लव्ह फॉर युअर डेडिकेशन. हा. आणि याच्या व्यतिरिक्त अजून 4 बोलायचे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. दिस इज व्हॉट कॉल्ड हो ओपन ओपन नो. त्यांना मॅडम, मॅडम जस्ट वी हॅव टू प्रॅक्टिस दिस. आणि अजून चांगले दृढ रिलेशन होतील. पण म्हणजे त्यांच्याकडून काय मिळत आहे किंवा काय मोबदला आहे याच्यापेक्षा महत्वाचे जो रॅपो तुम्ही बिल्ड केलेला आहे, सेट केलेला आहे, हेच अमूल्य आहे. हो आणि याच्या सर. शब्द नाहीत. व्हेरी गुड मॅडम, खूप छान, एक्सलेंट. सगळ्यांनी त्यांच्यासाठी क्लॅप करा. येस, यू हॅव डन, यू रॉक मॅडम. आणि सगळ्यांनी बोलणं गरजेचं आहे. यू रॉक मॅडम. अनम्यूट करून बोला जरा. येस. युरोप मॅडम. Madam. युरोप मॅडम. युरोप मॅडम. You व्हेरी rock, गुड, madam. व्हेरी गुड. Yes, you are right, madam. खूप छान. You rock, madam. एक्सलेंट, थँक्यू एक्सलेंट. सर. खूप छान. ओके. You rock, अजून madam. तुम्हाला काही शेअरिंग You करायचं rock, आहे का? madam. येस, थँक्यू मॅडम, थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. ओके. कांबळे सर, तुम्हाला काही बोलायचं होतं का? सुरेश कांबळे सर.
Okay, very good. This is what experiences which we have to share. हा अनम्यूट करू शकता तुम्ही जर बोलायचं असेल तर. हे ऍडमिट करणं गरजेचं आहे. हा प्लॅटफॉर्म फार महत्वाचा आहे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीतूनच डेव्हलपमेंट होत जाईल. राईट. ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी या ऑपॉर्च्युनिटीचा बेनिफिट घेणं गरजेचं आहे. नॉट नेसेसरी काहीतरी फार मोठे चमत्कार जीवनात घडतील त्याच वेळेस तुम्ही बोलाल, पण जीवनात प्रत्येक क्षणाला चमत्कार घडत आहे. राईट. ओके. ओके. महाराष्ट्रभरातून बऱ्याच ठिकाणावरून इथे बरेच व्यक्ती जॉईंट आहेत, पण जस्ट इमॅजिन करा ज्या वेळेस हा ग्रुप डेव्हलप होईल, प्रत्येकामध्ये ती सकारात्मक भावना आणि फिलिंग असेल आणि आतमध्ये फक्त एवढा कॉन्फिडन्स जरी बिल्ड झाला की मी समोरच्या व्यक्तीशी डिस्कशन करू शकेल, कम्युनिकेशन करू शकते, आणि ते पण माता भगिनी जर करू शकत असेल तर सर्वजण करू शकतात. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. राईट. तर आता आपण जे 4 वाक्य बोललेलो आहोत ते सर्वांनी प्रॅक्टिस करायचे आहे पुन्हा एकदा. सुरेश कांबळे सर आहेत का इथे? येस. आणि दिस इज व्हॉट प्रोग्रामिंग. हे स्वतःच्या अंतर्मनामध्ये बिल्ड करणं गरजेचं आहे. नॉट नेसेसरी की दरवेळेस मला बोलायची आवश्यकता आहे. ओके. आता आपण एक छोटस शॉर्ट मेडिटेशन करणार आहोत, पण हे मेडिटेशन डोळे उघडे ठेवून पण करू शकता किंवा बंद करून पण करू शकता. यासाठी एक म्युझिक मी शेअर करेन आणि आता ही प्रॅक्टिस करायची. आतापर्यंत आपण फक्त मी बोलत होतो आणि तुम्ही फक्त श्रवण करत होतात, ऐकत होतात. आता तुम्हाला बोलायचंय. राईट. येस. मी माझी स्क्रीन शेअर करतोय पुन्हा एकदा. येस. फक्त आवाज येतोय का तेवढं सांगा. तर सर्वांनी हृदयावर हात ठेवायचा आहे. माझा आवाज येतोय का? म्युझिकचा नाही सर. हा. म्युझिकचा कमी येतोय. ओके. जस्ट अ मिनिट. आता येतोय का? नाही आणखीन. माझा आवाज, म्युझिकचा आवाज येतोय का? तुमचा येतोय, म्युझिकचा नाही आणखी. आवाज येतोय का? नाही सर. येस और नो? No. अच्छा. ओके. व्हेरी गुड. आता येतोय का? येस. हृदयावर हात ठेवायचा आहे सगळे. आता आपल्याला प्रॅक्टिस करायची. काय प्रॅक्टिस करायची? तुमचा आवाज कमी येतोय सर. पण ऐकायला येतोय का आवाज? म्युझिकचा आवाज येतोय का ऐकायला? कमी येतोय. म्युझिकचा आवाज येतोय? हृदयावर हात ठेवायचे सगळ्यांनी. I am sorry. Please forgive me. आराम से हृदयावर हात ठेवायचा आहे. आराम से हृदयावर हात ठेवायचा आहे. हृदयावर हात ठेवायचा आहे. तुमचा आवाज खूपच कमी येतोय सर. माझा आवाज येतोय का आता? हो सर, आता येतो. हा. क्लिअर येतोय? बरं, काय हरकत नाही.
हृदयावर हात ठेवा सगळ्यांनी, हृदयावर. फॉर एक्झाम्पल असा हृदयावर हात ठेवायचा, राईट, हृदयावर हात ठेवायचा आहे. आणि आता आपल्याला काही गोष्टी बोलायच्या आहेत, राईट. येस, हृदयावर हात ठेवा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हे बोलायचंय, राईट. भाव जागृत होतील. प्रथम हे बोलणं गरजेचं आहे. दररोज 108 टाइम्स वी हॅव टू डिस्कस दिस. तुम्ही माळ घेऊन सुद्धा जप करू शकता पाहिजे असेल तर. हा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, माझ्या बरोबर बोलायचंय तुम्ही, राईट. या बोलण्याने सुद्धा जीवनामध्ये चमत्कार घडते. आय एम सॉरी, मला माफ करा. प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा करा. थँक्यू, मी आपला अत्यंत आभारी आहे. आय लव्ह यू, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आणि हे कुणाला बोलायचंय? ह्या ब्रह्मांडाला, ह्या युनिव्हर्सला, ह्या निसर्गाला, इवन आपल्या आई वडिलांना, आपल्या कुटुंबाला, सगळ्यांना हे बोलायचंय. फक्त 5 मिनिट आपण हे करणार आहोत. आय एम सॉरी, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. मला माफ करा, मला क्षमा करा, माझं आपल्यावर अत्यंत प्रेम आहे, मी आपला अत्यंत आभारी आहे. मला माफ करा, मला क्षमा करा, मी आपला अत्यंत आभारी आहे, माझं आपल्यावर अत्यंत प्रेम आहे. मला माफ करा, मला क्षमा करा, मी आपला अत्यंत आभारी आहे, माझं आपल्यावर अत्यंत प्रेम आहे. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. ज्या व्यक्तीविषयी तुम्हाला बोलायचंय त्याचं सुद्धा स्मरण तुम्ही करू शकता. आणि ग्रुपमध्ये हे मेडिटेशन होईल, ग्रुपमध्ये हे चॅन्टिंग होत आहे, याचा प्रभाव लवकर पडेल. ज्या व्यक्तीविषयी, ज्या वस्तूविषयी, ज्या परिस्थितीविषयी, धनसंपत्तीविषयी, आरोग्याविषयी तुम्ही हे बोलू शकता. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. मला माफ करा, मला क्षमा करा, मी आपला अत्यंत आभारी आहे, माझं आपल्यावर अत्यंत प्रेम आहे. मला माफ करा, मला क्षमा करा, मी आपला अत्यंत आभारी आहे, माझं आपल्यावर अत्यंत प्रेम आहे. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you.
I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. सर्वांनी हे म्हणायचं आहे. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. ओके, व्हेरी गुड. आता हे आपण किती वेळा म्हणालो माहिती? अप्रॉक्सिमेटली 108 टाइम्स. अप्रॉक्सिमेटली जास्तच म्हणालो असेल, राईट? परंतु हे वाक्य बोलण्याची सुद्धा, याच्याने सुद्धा खूप चमत्कारिक बदल आपल्या जीवनामध्ये घडतात, राईट? कारण काही वास्तू किंवा ऍस्ट्रोलॉजिस्ट काही गोष्टी अशा सांगतात की ज्यामध्ये इटालियन वर्ड, इटालियन ज्यांचं आपल्याला माहिती सुद्धा नाही, परंतु ते शब्द जर एखादा व्यक्ती उच्चारण करत असेल पुन्हा पुन्हा पुन्हा, तरी सुद्धा त्याच्याने जीवनामध्ये बदल घडायला सुरुवात होते, राईट? आणि हे चमत्कारिक आहे. तर या गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा दिवसभरामध्ये, इवन इन द सकाळी, अर्ली इन द मॉर्निंग, जर तुम्ही या गोष्टी पुन्हा बोलत राहिलात तर तुमच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडतील, राईट? ओके, सो व्हेरी गुड. आणि ही प्रॅक्टिस करणं फार महत्वाचं आहे. इतर वेळेस आपण विथ म्युझिक करतो. म्युझिक यासाठी पॅराडॉक्स म्युझिक आहे आणि त्या म्युझिकचा म्हणजे सोबत जर हे केलं तर त्याचा प्रभाव वाढतो. ते म्युझिक पण मी तुमच्या बरोबर शेअर करेन. आणि फक्त सगळ्यांनी याची प्रॅक्टिस करणं फार 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 गरजेचं आहे, राईट? ओके, व्हेरी गुड. जर कुणाला काही विचारायचं असेल अजून सुद्धा तुम्ही विचारू शकता. जर काही व्यक्त करायचं आहे तर बोलू शकता. येस, ओके. कुणाला काही शेअरिंग करायचंय का? ओके. दररोज 108 टाइम्स तुम्ही हे चॅन्टिंग करणार आहात. चॅट बॉक्स मध्ये कमीत कमी येस लिहा. कमीत कमी
ऍटलिस्ट यू हॅव टू राईट येस इन युअर चॅट बॉक्स, की स्वतःला वचन द्या, कमिटमेंट करा, बदल त्यावेळेस घडतो. हा, भोजन जरी समोर असेल परंतु कृती जर करत नसाल तर बदल घडणार नाही. आणि जर तुम्ही वचन दिलेलं आहे तर यू ऑल हॅव. हा, हॅलो, येस, जर कोणाला काही शेअरिंग करायचं असेल तर अनम्यूट करू शकता. जर कोणाला काही बोलायचं असेल तर शेअरिंग करू शकता तुम्ही. मॅडम, तुमचा आवाज येत नाही. गुड मॉर्निंग सर. हा, गुड मॉर्निंग मॅडम. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा सर, मला एक शेअरिंग करायचं होतं. म्हणजे आता जी आपण एक्सरसाइज केली ना, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. येस, आवाज येतोय? हो हो, येस येस, कंटिन्यू करा मॅडम. हा हा, तर मला आता एक प्रोग्रामसाठी जायचं होतं 6:30 वाजता. पण आता हा सेशन मी जॉईन केला, त्याच्यामुळे मला म्हणजे हा स्किप करून जावंच वाटत नाही. म्हणून मी त्यांना मेसेज करून सांगितलं की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. बरं. त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत मग? अजून त्यांनी पाहिला नाहीये मेसेज. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. परंतु जिथं पण तुम्ही जाल किंवा जे पण काही तुमचं प्रयोजन आहे ते सिद्धीस होईल, तर तुम्ही त्यांच्याशी पण डिस्कशन करा, चर्चा करा. व्हेरी गुड मॅडम. परंतु याची प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. आणि दिस इज व्हॉट, ज्यावेळेस रॅपो बिल्ड होतो ना स्वतःशी, हृदयाशी, ज्यावेळेस व्यक्ती कनेक्ट होतो. बऱ्याच वेळा NLP मध्ये किंवा मोठमोठे ट्रेनर एकच गोष्ट सांगतात, दुसऱ्याशी रॅपो बिल्ड करा. पण दुसऱ्याशी रॅपो बिल्ड करण्यापूर्वी स्वतःशी बिल्ड करावं लागेल, स्वतःशी. कारण तुमच्या आतमध्ये, म्हणजे प्रत्येकाच्या आतमध्ये त्यांच्यासारखे 800 करोड न्यूरॉन्स आहेत. आणि त्यांच्याबरोबर रॅपो बिल्ड झाला तर समाजाबरोबर रॅपो आपोआप बिल्ड होईल. व्हेरी गुड मॅडम, थँक्यू. थँक्यू. थँक्यू, थँक्यू, व्हेरी गुड. येस, तर आता आपण हा प्रोग्राम इथे कन्क्लूड करूया. तुमचे जे पण काही प्रॉब्लेम असतील, संकट असतील, समस्या असतील, हे एका पेपरवर लिहून ठेवा. त्यानंतर स्वतःला एक प्रश्न विचारा की अजून, मी सगळ्यांसाठी सांगतोय, अजून की तुम्हाला यामध्ये किती दिवस राहायचं आहे. राईट, म्हणजे पहिल्यांदा प्रॉब्लेम लिहा, संकट लिहा, समस्या लिहा, एकदम शॉर्ट मध्ये लिहा. जास्त विस्तृत निबंध लिहिण्याची आवश्यकता नाहीये. परंतु त्यामध्ये त्या फिलिंग्स आणि टाइम आणि अजून किती दिवस यामध्ये स्टक होऊन राहायचं आहे, अडकून पडायचं आहे. राईट, आणि त्याच्यावर सोल्युशन लिहा, फिलिंग लिहा. आणि त्या सगळ्या सोल्युशन तुमच्या जीवनामध्ये घडणार आहेत आणि ते या प्लॅटफॉर्मवर शक्य आहे. मी याची गॅरंटी देऊ शकतो. पण दररोज ह्या गोष्टी फॉलो करणं फार 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 महत्वाचं आहे. चमत्कार ह्याच जगात घडतात. तुम्हाला जर कोणी ओळखतही नसेल तरी सुद्धा 7 समुद्रापलीकडून तुम्हाला दररोज कॉल येईल, चर्चा होईल, डिस्कशन होईल, कम्युनिकेशन होईल, तुमचा रॅपो बिल्ड होईल, रॅपो सेट होईल. परंतु आधी स्वतःला कनेक्ट करणं गरजेचं आहे. जग आत्मरूपी देव, जर आत्मदेव प्रसन्न झाला तर समाज रूपी देव आपोआप प्रसन्न होतो. हा ब्रह्मांडाचा नियम आहे. जे तुम्ही दुसऱ्यांना देता ते तुमच्या जीवनामध्ये कितीतरी पटीने वाढवून मिळेल. हा निसर्गाचा नियम आहे. आणि जर याची पडताळणी घ्यायची असेल तर फक्त एका आठवड्यात रिझल्ट येतील. एक गव्हाचा दाणा घ्या आणि तुळशीमध्ये किंवा जिथे कुठे कुंडी असेल, माती असेल, त्यामध्ये टाका. एका आठवड्यात तुम्हाला तिथे चमत्कार दिसायला लागतील. दिस इज व्हॉट कॉल्ड लाईफ. जीवन यालाच म्हणतात. निसर्गाला फक्त एक बीज द्या, निसर्ग त्याच्या रिटर्न मध्ये तुम्हाला भर भरून देईल. आणि कधी एक्सपेक्ट करू नका, म्हणजे अपेक्षा ठेवून कधी काही करू नका. विदाऊट एक्सपेक्टेशन, अनकंडिशनल. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यासाठी काहीतरी कराल त्यावेळेस निसर्गाकडे त्या प्रत्येक गोष्टीसाठी जास्त व्हॅल्यू ऍड होऊन तुम्हाला परत मिळेल. आज दिवसभरामध्ये
कुणाच्या तरी कमीत कमी 7 लोकांच्या जीवनामध्ये किंवा 2-4 लोकांच्या जीवनामध्ये किंवा एका व्यक्तीच्या जीवनामध्ये तरी त्या व्यक्तीला आनंदी करण्यासाठी कमीत कमी त्याच्याशी चांगलं बोला. बाकी काही नाही करता आलं काही हरकत नाही, कमीत कमी वाणीने तरी त्या व्यक्तीला हृदयाला शांती मिळेल, आनंद मिळेल असं काहीतरी बोला. किंवा जर कुणाला खाऊ किंवा पिऊ घालता आलं तर अतिउत्तम. किंवा जर कुणाला काही छोटीशी वस्तू देता आली तरी अतिउत्तम. लहान मुलांना थोडेसे चॉकलेट वगैरे डिस्ट्रीब्यूट करता आले तर अतिउत्तम. ह्या गोष्टीमुळे तुम्ही दुसऱ्यांसाठी कारणीभूत बनताय ना आनंदासाठी, तर तुमच्यासाठी निसर्ग ब्रह्मांड योजना बनवून ठेवेल. राईट. आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्याच्या जीवनात निमित्त बनत आहात ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये विनासायास येईल. मग आनंदासाठी कारणीभूत बनत आहात का दुःखासाठी कारणीभूत बनत आहात, दॅट यू हॅव टू डिसाइड. हा निसर्गाचा नियम आहे. बाकी कितीही अंगठ्या, कितीही रत्न, कितीही काही उपाय, टोणे टोटके सगळं जरी केलं, परंतु एखाद्या व्यक्तीला आहत करत असाल तर रिटर्न मध्ये तेच मिळेल. निसर्गाचा नियम आहे. राईट. निसर्गासाठी सगळे समान आहेत. इथे श्रीमंत किंवा गरीब नाही, इथे सुंदर किंवा अजून दुसरी कुठली व्याख्या नाहीये. इथे फक्त एकच व्याख्या आहे, ऊर्जा, शक्ती, एनर्जी. उद्या आपण याच्यावर अजून चर्चा करूया, अजून डिस्कस करूया. तुमचे जे पण काही प्रॉब्लेम, संकट, समस्या असतील त्या लिहून ठेवा. बरं ठीक आहे, शेअरिंग नका करू, पण कमीत कमी लिहून ठेवा आणि स्वतःला प्रश्न विचारा की अजून किती दिवस मला या समस्यामध्ये जगायचं आहे आणि त्याच्यावर सोल्युशन काय आहे, काय झाल्याने माझ्या जीवनामध्ये मला याच्यातून मुक्ती किंवा आनंद मिळेल. आरोग्याचं असेल, हेल्थ असेल, रिलेशन असेल, करिअर असेल किंवा आर्थिक स्वातंत्र्य, फायनान्शियल फ्रीडम, धनसंपत्ती असेल, या सगळ्यांसाठी मार्गदर्शन तुमच्या अंतर्मनातून मिळणार आहे. राईट. ब्रह्मांड किंवा युनिवर्स तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. हे ज्ञान माझं नाही. मी फक्त तुमच्या समोर एक चॅनल आहे, म्हणजे एक माध्यम आहे, जे मी माझी सेवा रूपी जे काही वेळ आहे हा तुम्हाला देतोय. ज्यांना अजून माझ्या बरोबर जास्त काम करायचं आहे किंवा डिटेलमध्ये इन डेप्थ मध्ये डिस्कशन करायचं आहे तर त्यासाठी एनर्जी एक्सचेंज आहे. आणि त्यासाठी जो व्हॉट्सअप नंबर किंवा 9145 जगदीश सरांचा एक नंबर आहे, तो तुम्ही नंबर घेऊ शकता. त्यावर डिटेलमध्ये जो व्हॉट्सअपवर आहे सध्या, जिथे तुम्हाला मेसेज येत आहेत त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. राईट. आणि डिटेलमध्ये अगदी बारकाव्यामध्ये जाऊन आपण डिटेल डिस्कशन करू. आणि कायम लक्षात ठेवा, हे एकच जीवन आहे. जे काही करायचं आहे ते आत्ता करायचं आहे. वय कितीही असू द्या, 40 जरी पार झाली असेल तर हतबल होऊ नका, निराश होऊ नका. काही व्यक्तींनी 60व्या वर्षी करिअर स्टार्ट केले आणि सक्सेसफुल झालेले. प्रत्येक व्यक्ती होऊ शकतो. आरोग्यासाठी, हेल्थसाठी कधीही असं समजू नका की आता वय झाले, आता माझं कसं स्टॅमिना बिल्ड होईल. होऊ शकतो. इट इज पॉसिबल. आनंदी राहणं हा तुमचा स्वभाव आहे. फक्त ते प्राप्त करण्यासाठी काही प्रोसेस आहे, ती मात्र तुम्हाला करावी लागेल. राईट. ओके. नाउ विल डू वन थिंग. आपण पुन्हा एकदा प्रार्थना करूया. सर्वांनी पाठीचा कणा मान डोके एका सरळ रेषेत घेऊन बसा. प्रार्थनेमध्ये खूप शक्ती आहे. राईट. प्रार्थनेने जीवनामध्ये खूप चमत्कारिक बदल घडतात. येस. ओके. सर्वांनी पाठीचा कणा मान डोके एका सरळ रेषेत ठेवून बसा. 9145808599 हा नंबर आहे. याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, डिस्कस करा. आतापर्यंत जी पण परिस्थिती असेल, जी होती ती होती. राईट. परंतु इथून पुढचं जीवन बदलण्यासाठी हा तुमचा कॉल किंवा व्हॉट्सअपवर हा मेसेज फार 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 महत्वाचा आहे. वास्तुदेवो दया सिंधु प्रणत क्लेशनाशय सुखम देहि धनम देहि सुस्थिरो भवेश्मानि. ओम नमो भूदेवां प्रसीदतु मम गृहे धनधान्यम आरोग्यम देहि सर्वदा.
ओम नमो अन्नपूर्णे जय अन्नपूर्णे सुख शांति प्रत्यय कारणम वांछितम वांछितम ओम क्रीम 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 मूलये नमः। ओम अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षां देहि च पार्वती। ओम श्रीमात्रे नमः ओम दुर्गायै नमः ओम सर्वमंगलायै नमः ओम महालक्ष्मी नमः ओम सांद्रकर्णायै नमः ओम अनुग्रहदायै नमः ओम भगवते नमः ओम पापनाशिने नमः ओम अंबिकायै नमः ओम भुवनेश्वर्यै नमः ओम श्री गुरु चरण कमलेभ्यो नमः। त्या प्रत्येक घरातील प्रत्येक कर्त्या स्त्रीसाठी घराचा प्रमुख आधार जी महिला आहे, माता भगिनी आहे, त्या प्रत्येक कर्त्या स्त्रीसाठी त्या प्रत्येक माता भगिनीसाठी हे मंत्रोच्चार समर्पित आहेत, जी खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा देवीचं साक्षात स्वरूप आहे, जी खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष गृहलक्ष्मी समृद्धीची साकार देवता आहे। त्या प्रत्येक माता आणि भगिनीला हे मंत्रोच्चार समर्पित आहेत। ओम आणि अंतर्मनातून पुन्हा एकदा प्रार्थना करा, आजपासून मी विनोद भागवत पाटील पैशांसोबतचे नवीन स्नेह संबंध प्रस्थापित करीत आहे। मी इथे माझं नाव घेतलं, तुम्ही स्वतःचं नाव घ्यायचंय। पैशांसोबतचे नवीन स्नेह संबंध प्रस्थापित करीत आहे। पैसा माझा मित्र आहे, दररोज माझ्या गुंतवणुकीचे मूल्य दिवसेंदिवस जास्तीत जास्त वाढत आहे। पैसा आणि यश सदैव माझ्या सोबत राहतात आणि पुढे देखील राहतीलच। विपुलता आणि यश मला प्रेरित करण्यासाठी धन्यवाद। धन्यवाद की मी श्रीमंत आहे, धन्यवाद की मी ऐश्वर्य संपन्न आहे। ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। स्वतःची जी प्रतिमा आहे, अंतर्मनामध्ये स्वतःची जी इमेज आहे, ती इमेज एका सदृढ समृद्ध संपन्न तेजस्वी आणि ओजस्वी व्यक्तीची पहा। या जगामध्ये तुमच्या आवाजाला अर्थ आहे, तुमच्या अस्तित्वाला किंमत आहे। तुमच्या असण्यामुळे तुम्ही या ब्रह्मांडाचा एक फार मोठा घटक आहात, ज्यामुळे हे ब्रह्मांड कनेक्ट आहे, त्यामुळे तुम्हाला विशेष महत्व आहे। स्वतःची प्रतिमा उज्ज्वल करा। मी माझे मन मोकळे करून माझ्यामधील अंतरशक्तीवर विश्वास ठेवीन। मी सर्व नकारात्मकता सर्व शक्तिमान परमेश्वराला समर्पित करतो, ज्यामुळे माझ्या जीवनात चमत्कार होत आहेत, ज्यासाठी मी तयार आहे। ही प्रार्थना सकाळी आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस घरामध्ये अवश्य म्हणा। आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्यासाठी मी अंतःकरणापासून आपला खूप आभारी आहे। आपल्या मुलाबाळांचं मंगल हो, कल्याण हो, कुटुंबाचं कल्याण हो, मुलांच्या अभ्यासाबरोबर जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती हो आणि आपल्या असण्यामुळे समाजामध्ये, कुटुंबामध्ये, गावामध्ये, सोसायटीमध्ये सगळ्यांना एक सकारात्मक ऊर्जा शक्ती प्राप्त हो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना। आपल्या सर्वांचं अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद। ओम। आणि ज्या पुन्हा व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं आहे, काही हरकत नाही, तुम्ही कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये टच मध्ये राहणं गरजेचं आहे। कमीत कमी हे ब्रह्ममुहूर्ताचे जे कार्यक्रम होतात यामध्ये पार्टिसिपेट व्हा। काही व्यक्तींना ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांना हे शेअरिंग करा। आपण सगळेजण निमित्त आहोत, करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मीपणाची नसेची। आपण निमित्त आहोत कुणाच्या तरी जीवनामध्ये चमत्कार घडवण्यासाठी, बदल घडवण्यासाठी, कुटुंबामध्ये बदल घडवण्यासाठी। तुमचा मेसेज, तुमचा फोन कॉल निमित्त मात्र बनू शकतो। सर्वांना खूप खूप धन्यवाद। ओम। थँक्यू। आपला दिवस शुभ असो।